चालू बोलली तुम्ही किरण माले मॅडमांना ते बोलले नाही असतील ते आज आपण सगळ्यांना दिसते स्क्रीन? ओके, सो आजचे जे टॉपिक आहेत, आजचा जो सेशन आहे तो आहे सेशन नंबर 2. ठीक आहे. 1 मध्ये आपण शिकलो अँटीनेटल केअर, त्यानंतर प्रिपेअर्डनेस आणि हिस्ट्री टेकिंग. ठीक आहे. प्रेग्नंट लेडीची हिस्ट्री कशी घ्यायची ते आपण शिकलो. आजचे जे टॉपिक आहेत ते आहेत आपल्याला पीव्ही एक्झामिनेशन शिकायचं आहे. पीव्ही एक्झामिनेशन तुम्ही करत असाल किंवा बघितलं असेल, पण ते प्रॉपरली कसं करायचं असतं. काही लोक करत पण असतील प्रॉपरली, पण एखाद दुसरी गोष्ट मिसिंग असेल तर ती आपल्याला करेक्ट करायची. ठीक आहे. सो ती प्रॉपर प्रिव्ही एक्झामिनेशन कशी करायची WHO स्टँडर्ड्स नुसार, ते आज आपण शिकणार आहोत. त्यानंतर तुम्ही खूपदा ऐकलं असेल तुमच्या BSc नर्सिंग मध्ये पण, NM-GNM मध्ये पण, जर तुम्ही मॅटर्निटी सर्व्हिसेस मधल्या लेक्चर्स मध्ये व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर तुम्ही पार्टोग्राफ किंवा तुमच्या क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये पण तुम्ही पार्टोग्राफ हा शब्द खूपदा ऐकला असेल. पार्टोग्राफ. आता हा पार्टोग्राफ काय असतो, खूप सारे लोक प्लॉटही करत असतील, खूप साऱ्या लोकांना माहिती असेल, आणि जे स्पेशली रिसर्टिफिकेशन वाले आहेत त्यांना माहिती असेलच. ठीक आहे. ते लोक प्लॉट पण करत असतील. सो पार्टोग्राफ म्हणजे प्रसूतीचा आलेख. आपण शाळेत असताना आपण आलेख करायचो, ग्राफ. ठीक आहे. आता याच्यामध्ये प्रसूतीचा प्रोग्रेस कसा होतोय, लेबरचा प्रोग्रेस कसा होतोय, हे आपल्याला बघायचंय. त्याच्यात आपल्याला एक आलेख प्लॉट करायचा आहे, आलेख आखायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावरून सगळे इंडिकेटर्स वरून आपल्याला प्रसूतीची कंडिशन म्हणजे प्रोग्रेस कसा होतोय, त्याची प्रगती कशी होते हे आपल्याला कळतं. ठीक आहे. आणि आपण एक तिसरा टॉपिक जो कव्हर करणार आहे तो खूप सिम्पल टॉपिक आहे, आणि मी ऑलरेडी खूप आधी पण डिस्कस केलेलं आहे याच्यावर, आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रॅक्टिसेस मध्ये. पण ते पण असं असतं की थोड्या गोष्टी अनऑर्गनाइज असतात आपल्या, त्या ऑर्गनाइज कशा करायच्या WHO स्टँडर्ड्स नुसार, हे आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर लास्ट टाइम मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की आपण कुठल्या पण स्टँडर्ड कडे पहिला जो टॉपिक असतो तो तिकडे जाण्याआधी आपण एक एक्झामचा क्वेश्चन पेपर बघून घेतो. फॉक्सी जी एक्झाम तुमचं कंडक्ट करते त्यासाठी आपण मार्किंग सिस्टम कशी असते, किंवा त्याच्यामध्ये सब स्टँडर्ड आणि व्हेरिफिकेशन क्रायटेरिया कसे असतात, इंडिकेटर कसे असतात, आणि काय काय प्रिपेअर्ड ठेवायला पाहिजे हे तुम्हाला या क्वेश्चन पेपरवरून कळतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे आपला तो आहे पीव्ही एक्झामिनेशन, पर वजायनल एक्झामिनेशन. ठीक आहे. पर वजायनल एक्झामिनेशन करताना तुमच्याकडे जेव्हा तुमची एक्झाम घेतली जाईल तेव्हा त्याच्यामध्ये तुमच्या काय काय गोष्टी बघितल्या जातील हे बघूया पहिले, आणि मग ते आपल्या मेन टॉपिक कडे जम्प करूया आपण. ठीक आहे. तो पहिलं तुम्हाला हे आहे, तुम्ही पीव्ही एक्झामिनेशन जी आहे ती कंडक्ट कशी करता. ठीक आहे. सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला ही माहिती पाहिजे की पीव्ही एक्झामिनेशन खूप फ्रिक्वेंटली परफॉर्म नसते करायची. कुठल्या गोष्टीसाठी? इन्फेक्शनचे चान्सेस कमी करण्यासाठी आपण पर वजायनल एक्झामिनेशन जी आहे ती 4-4 तासाच्या गॅपने करतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे, आणि हे तुमच्या क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये सुद्धा पाहिजे. तुम्हाला हा क्वेश्चन जेव्हा विचारला जाईल, आता हा सब स्टँडर्ड आहे की कंडक्ट पीव्ही एक्झामिनेशन ऍज पर इंडिकेशन. ठीक आहे. सो नॉर्मली आपण 4 आवरली करतो, बट जर इंडिकेशन तसं असेल, तुम्हाला जर वाटलं काही, तर तुम्ही 4 आवर्सच्या मध्ये पण तुम्ही कंडक्ट करू शकता. बट ते नॉर्मल गोष्टी नॉर्मल असताना परत परत पीव्ही करायची नसते, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ती 4 आवरलीच करायची असते. सो हे जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा तुम्हाला ह्याचं आन्सर आलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला इथे एक येस होऊन जाईल. ठीक आहे, एका सब स्टँडर्डवर. त्यानंतर दुसरा जो सब स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन क्रायटेरिया आहेत 5. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये काय काय बघितलं जाईल, तुम्ही पीबी एक्झामिनेशन जी आहे ती इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रॅक्टिसेस ध्यानात ठेवून तुम्ही कसं पुढे
कंडक्ट करताय. सो त्याच्यामध्ये काय काय बघितलं जाईल की तुमच्याकडे सोप, रनिंग वॉटर, अँटीसेप्टिक सोल्युशन, स्टराईल गॉज पॅड अवेलेबल उपलब्ध आहे की नाही. ठीक आहे, ते तुमच्या किट मध्ये दिसेल. पीव्ही ट्रे जो आहे, ट्रे मध्ये, सॉरी किट मध्ये नाही, पीव्ही ट्रे जो आहे त्याच्यामध्ये. आता रनिंग वॉटर तुम्ही ट्रे मध्ये नाही ठेवणार किंवा सोप पण ट्रे मध्ये नाही ठेवणार, पण लिक्विड सोप तुमच्या हँड वॉशिंग एरियाचे इथे पाहिजे. अँटीसेप्टिक सोल्युशन जे आहे ते पण तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. तुम्ही बेटाडीन जे पण काय वापरत असाल. ठीक आहे. त्यानंतर किटमध्ये तुमच्या ट्रेमध्ये हे पण पाहिजे, स्टराईल गॉज किंवा पॅड. ठीक आहे, आपल्या क्लिनिंगसाठी. त्यानंतर तुम्ही हँड हायजीन जे आहे ते हँड हँड वॉशिंग जे आहे ते पीबी एक्झामिनेशनच्या आधी करत असले पाहिजे. आणि ते एक 6 स्टेप आहेत त्याच्या, त्या मी पुढे सांगतो तुम्हाला कुठल्या स्टेप आहेत, मी करून पण दाखवतो. ठीक आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायला पण इझी जातं त्या 6 स्टेपने. त्या 6 स्टेपने तुम्ही हँड वॉशिंग परफॉर्म केलं की तुम्हाला इथे पण एक येस मिळून जातो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही पेरिनियल क्लिनिंग जी आहे, पेरिनियमची क्लिनिंग जी आहे ती प्रॉपर तुम्ही प्रॉपर मोशन मेंटेन करून इन्फेक्शन प्रिव्हेंशनचे प्रॅक्टिसेस परफॉर्म करताय ते कसं करायचं ते तुम्हाला सांगेल मी. आणि त्यावर तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन पण दाखवू आम्ही पुढच्या सोमवारी की कसं करणार ते प्रॉपर. मॉडेलवर आम्ही डेमॉन्स्ट्रेशन दाखवू. गुप्ते हॉस्पिटलमधून डॉक्टर ज्योत्स्ना मॅम आपल्याला तिकडे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पीबी एक्झामिनेशन कंडक्ट केली. तुम्हाला पहिली गोष्ट की अलर्ट साईन कुठला असला की तुम्हाला जर वाटलं की काहीतरी गडबड आहे, तर तुम्ही, गडबड म्हणजे काय एक्झॅक्टली, तुम्ही जेव्हा पीबी एक्झामिनेशन करताय किंवा लिकिंग म्हणून तुम्हाला मेकोनियम किंवा ब्लड स्टेन दिसलं, तर तुम्हाला लगेच डॉक्टरला किंवा स्पेशालिस्टला सांगायचं आहे. ठीक आहे, तुमचं एमबीबीएस डॉक्टर असेल किंवा मग तुमचे ओबीजीवायन असतील. ठीक आहे, त्यांना सांगायचं आहे, आरएमओ किंवा मग ओबीजीवायन. आणि जर नॉर्मल असेल सगळं तर तुम्ही पीबीच्या फाइंडिंग ज्या आहेत त्या पहिले तर काय काय बघायचं ते लक्षात घ्यायचं. त्यानंतर त्या फाइंडिंग सगळ्या एका पेपरवर लिहून काढायच्या. ठीक आहे. आता पीव्हीच्या फाइंडिंग ज्या आहेत त्या आपल्याला 4 सेंटीमीटरच्या आधी लेटन स्टेज आपल्याला आपण म्हणतो ज्याला सुप्त अवस्था. ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला पेपरवर लिहायचे आहेत पीव्ही रेकॉर्ड म्हणून. ठीक आहे, पीव्ही एक्झामिनेशनचा रेकॉर्ड म्हणून. पण जेव्हा आपण 4 सेंटीमीटरच्या पुढे जातो तेव्हा आपलं सगळे इंडिकेटर जे आहेत पीव्हीचे ते येतात पार्टोग्राफवर. ठीक आहे, जो प्रसूतीचा आलेख आहे एका पेजवरच सगळं मिळतं आपल्याला. परत परत आपल्याला लिहत नाही बसावं लागेल. डायलेटेशन किती होतं, याचा कलर कसा होता, त्यानंतर फिटलची कंडिशन कशी होती, व्हायटल्स काय होते, हे सगळं एका पेपरवरच येतं. याच्याने आपले पेपर पण सेव्ह होतात. आणि पार्टोग्राफ काय काय कामाचं आहे हे आपण पार्टोग्राफच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सो आपल्याला पीव्ही एक्झामिनेशन ट्रे मध्ये काय काय असायला हवं हे याच्यामध्ये पिक्चर सकट दिलेलं आहे. आता अँटीसेप्टिक सोल्युशन जे आहे ते तुम्हाला बाहेरच ठेवायचं आहे. स्टराईल ग्लोव्स तुम्ही ट्रे मध्ये ठेवू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर स्पंज होल्डर पाहिजे ऑटोक्लेव्ह केलेला. तुमच्याकडे झायलोकेन जेली पाहिजे, कॉटन स्वॅब पाहिजे आणि किडनी ट्रे पाहिजे. ठीक आहे. आता प्रोसिजर कशी कंडक्ट करायची ते आपण बघूया पीव्ही एक्झामिनेशन. ठीक आहे, पीव्ही एक्झामिनेशन कंडक्ट करता वेळेस आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की एक आपला अजून स्टँडर्ड आहे ज्याला आपण म्हणतो रिस्पेक्टफुल अँड सपोर्टिव्ह केअर. त्याला पूर्ण एक मार्क दिलेला आहे फॉक्सीने. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही पेशंटला मध्ये घेता त्यावेळेस तुम्हाला काय काय करायला पाहिजे. सगळ्यात पहिले तर तिला हे सांगायचं की ब्लॅडर एम्प्टी केला पाहिजे. ठीक आहे, कारण की आपण पर वजायनल एक्झामिनेशन ब्लॅडर एम्प्टी केल्याशिवाय करत नाही. ठीक आहे, तुमची प्रॉपरली होणारच नाही ती. सगळ्यात पहिले ब्लॅडर एम्प्टी करायला सांगायचं. जेव्हा तुम्ही तिला लाय डाऊन करायला सांगता किंवा आधी बसवून व्यवस्थित सांगायचं की आपण काय करायला जाणार आहोत. ठीक आहे, सोबत त्यांची व्हर्बल कन्सेंट पण घ्यायची. आता तुम्ही बोलताना कसं बोलाल की आपण एक तपासणी करणार आहोत, त्यामध्ये असं असं होणार, ही प्रोसिजर करणार. ठीक आहे, थोडस पेन होईल फक्त. त्यानंतर आपण हे करणं गरजेचं आहे कारण की आपल्याला ह्या ह्या गोष्टी बघायच्या आहेत. बाळ कसं आहे, त्याच्यानंतर पाणीची कंडिशन कशी आहे, किती डायलेटेशन झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला ही प्रोसिजर करावीच लागेल. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका वगैरे वगैरे या गोष्टी
तुम्ही समजावून नंतर त्यांची व्हर्बल कन्सेंट घेऊनच परफॉर्म करायला घ्यायचं आहे. ठीक आहे. आता ब्लॅडर एम्प्टी केल्यानंतर तुम्ही एक इन्शुअर करायचं एक गोष्ट की तुमच्याकडे स्टराईल इक्विपमेंट सगळे तुम्ही आणून ठेवलेत. तुमचं जे ट्रे आहे तो आणून ठेवलाय तुम्ही. त्यासोबत तुमच्याकडे अँटीसेप्टिक सोल्युशन आहे. त्यानंतर जे बाहेर गोष्टी ठेवायच्या होत्या, स्पंज स्पंज किंवा स्टराईल स्वॅब आणि बाकी जे आहे ते स्पंज होल्डर वगैरे ते सगळं तुम्ही पीव्ही ट्रे मध्ये ऑटोक्लेव्ह करूनच ठेवायचं आहे. ठीक आहे. तुम्ही आता जेव्हा किडनी ट्रे घेता, किडनी ट्रे मध्ये सगळं काढून ठेवलं तरी चालेल, बट देन मेक शुअर की तुम्ही डिरेक्टली हाताने नाही ठेवू, कारण की तुम्हाला हँडवॉश करायचं. सो आता तुम्ही काय करणार, वॉशिंग हँड इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. कोण बडबड कर, रजनी हॉस्पिटल प्लीज म्यूट युअर सेल्फ. ओके. सो हँड वॉशिंगच्या ज्या 6 स्टेप आहेत WHO गाईडलाईन नुसार, त्या कोणाला माहिती आहेत? कोणी सांगू शकतं मला? सिद्धिविनायक हॉस्पिटल तुमचं ऑलरेडी एकदा झालेलं आहे ना, सिद्धिविनायक हॉस्पिटल. 6 स्टेप ऑफ हँड वॉशिंग सांगू शकतं कोणी? लक्षात आहे तुमच्या मागच्या, तुम्हाला मागच्या ट्रेनिंगचं? सिद्धिविनायक हॉस्पिटल भंडारा आहे, गेस सर्टिफिकेशनचं आहे ना, भंडारा आलंय का? हो सर, आहोत आम्ही. तुम्हाला लक्षात आहे 6 स्टेप ऑफ हँड वॉशिंग? येस सर, येस सर. पंप टू तुम्ही पंप. सांगू शकता? हो सर, सांगू शकते. हा बोला. पंप टू पंप, बॅक ऑफ पंप, टिप ओके. ऑफ वर, थंब ऑफ प्लेस वर. ओके. 1 2 ठीक आहे. 3 4 ओके. 5 ओके. 6 6 ओके. सो यांनी खूप जास्त तुम्हाला म्हणजे त्यांना लक्षात आहे. ठीक आहे. बट तुम्हाला हे थोडं लक्षात ठेवणं डिफिकल्ट जातं, पाम टू पाम, त्याच्यानंतर मग बॅक या ऑफ सगळ्या पंप. गोष्टी. ठीक आहे. तो त्याच्यासाठी आपण एक आय डोंट नो, त्यांच्या वेळेस 3 वर्षापूर्वी त्यांनी तो फॉर्म्युला आपण शिकवला होता की नाही त्यांना, किंवा होता पण का नाही. पण आपण एक फॉर्म्युला म्हणजे एक इनिशियल्स यूज करून आपण त्याला लक्षात ठेवण्यासाठी एक हे बनवलेलं आहे. ठीक आहे. मंत्र म्हणू आपण त्याला, सुमन के म्हणून. ठीक आहे. सो सुमन के कसं यूज करायचं? So, सगळ्यात पहिले जे आहे ते सरळ. ठीक आहे. एस म्हणजे सरळ. सगळ्यात पहिले तर काय करायचंय तुम्हाला, तुमचे ऑर्नामेंट्स रिमूव्ह करायचे आहेत. ठीक आहे. अंगठी, बांगड्या वगैरे जे पण काय घातलेलं आहे. मेजॉरिटी स्टाफ नर्सेस लेडीज असतात, त्यामुळे त्यांच्या हातात असतंच अंगठ्या, बांगड्या जे काय असेल ते काढून ठेवायचं. त्यानंतर तुम्ही रनिंग वॉटरने थोडस हात ओले करून घ्यायचे आणि लिक्विड सोप घ्यायचं, थोडासा फेस काढायचा आणि मग सुरुवात कशी करायची 6 स्टेपनी. पहिलं सरळ. ठीक आहे. सरळ, त्याच्यानंतर उलटा. ठीक आहे. उलटा म्हणजे काय झालं, SU झाला. ठीक आहे. SU झाल्यानंतर काय आहे, मुठ्ठी. मुठ्ठी दोन्ही. ठीक आहे. मुठ्ठी. त्याच्यानंतर काय झालं, SUM नंतर काय आहे, ए आहे. ए म्हणजे अंगठा. दोन्ही अंगठे क्लीन करून घ्यायचे. ठीक आहे. एम झाला, त्यानंतर काय आहे, ए झाला, त्याच्यानंतर काय आहे, एन. नेल्स असे करायचे. ठीक आहे. पामला थोडस हे करायचे दोन्ही हाताचे. ठीक आहे. त्यासोबत फिंगर्स पण, बाकीचे फिंगर्स, अंगठा तर केलाय आपण, बाकीचे फिंगर्स पण करून घ्यायचे. ठीक आहे. नेल झाले, नख झाले, त्यानंतर राहिलं के. के म्हणजे काय, कलाई. ठीक आहे. आपण त्याला सुमन, मराठीमध्ये तुम्ही सुमन एम पण म्हणू शकता, कारण की मग तुम्हाला हे लक्षात येईल की हे मनगट. ठीक आहे. मनगट जे आहे ते हे करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या पोझिशन मध्ये परत रनिंग वॉटरच्या खाली हात ठेवायचे आहेत. आणि तुमचं जेव्हा होईल, हात क्लीन होतील, जेव्हा सोप निघून जाईल, त्यावेळेस एल्बोने तो टॅप बंद करायचा. यासाठी मेक शुअर करायचंय की तुमच्याकडे एल्बो टॅप पाहिजे, ऍटलीस्ट हँड वॉशिंग जिथे करता त्या ठिकाणी. अदरवाईज तुमच्याकडे नॉर्मल वाले टॅप असतील तरी चालेल, पण हँड वॉशिंग एरियाच्या इथे तुमच्याकडे एल्बो टॅपच पाहिजे. ठीक आहे. सो आता हे झालं हँड वॉशिंगचं. हँड वॉशिंगसाठी कम्प्लीट एक येस मिळून जातो तुम्हाला. ठीक आहे. सो हे जर तुम्हाला स्टेप आले तर एक
तुमचा जो व्हेरिफिकेशन क्रायटेरिया तो क्लिअर होऊन जातो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिनिंग करायचंय. पेरिनियल क्लिनिंग साठी पण पूर्ण एक येस आहे, ठीक आहे. एक व्हेरिफिकेशन क्रायटेरिया तिथे क्लिअर होतो. सो पेरिनियम क्लिनिंग कशी करायची असते, आपण ते प्रॅक्टिकली जेव्हा बघू तेव्हा तुम्हाला अजून लक्षात येईल, पण मी फक्त आता वर्बली सांगतो. त्यामध्ये काय करायचं असतं, आपल्याकडे जो कॉटन स्वॅब्स आपण ठेवलेले आहेत एका वाटीमध्ये कॉटन स्वॅब जे ठेवलेले आहेत ते स्पंज होल्डरनी ते पकडायचं. त्यावर आयदर तुम्ही आधीच अँटीसेप्टिक सोल्युशन टाकू शकता किंवा तुम्ही पकडून पण त्याच्यावर अँटीसेप्टिक सोल्युशन नंतर टाकू शकता, ठीक आहे. ते पकडल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पेरिनियमची एक साईड वरून खालपर्यंत क्लीन करायची आहे. त्यानंतर तो जो स्वॅब आहे तो फेकून द्यायचा आहे. त्यानंतर दुसरा स्वॅब घ्यायचा आहे, तो पण अँटीसेप्टिक सोल्युशन मध्ये डिप करायचा. दुसरी बाजू पुन्हा वरून खालपर्यंत डाऊनवर्ड मोशन मध्ये क्लीन करायची. दुसरा पण फेकून द्यायचा. तिसरा घ्यायचा आणि तिसरा पण वरून खालपर्यंत मधून क्लीन करायचं, ठीक आहे. आधी एका साईडनी, दुसऱ्या साईडनी आणि मधून, आणि थोडस जे वजायनल ओपनिंगचा पार्ट आहे तिथे पण थोडस डीप क्लीन करायचं आणि मग ते फेकून द्यायचं. आता मला सांगा की आपण वरून खालपर्यंतच का क्लिनिंग केलं, खालून वरपर्यंत पण करू शकत होतो किंवा असं जसं जमेल तसं करू शकत होतो, पण वरून खाली का आलो आपण? कोणाला काही आयडिया लागते का बरं वरून खाली सांगितलं मी? कारण की सर खालचा जरा जास्त इन्फेक्टेड असतो म्हणून. व्हेरी गुड प्राप्ती हॉस्पिटल. खाली अॅनल रिजन पण आहे, तिथे इन्फेक्शन जास्त असेल. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही खालून वरपर्यंत गेले तर तुम्ही खालचे जे जंतू आहेत ते परत वरती घेऊन जाणार, ठीक आहे. त्यामुळे ते वरून खाली, आणि आयडियली असं असतं की आपण खाली जेव्हा डाऊनवर्ड मोशन मध्ये जातो तेव्हा क्लिनिंग जास्त प्रॉपरली पण होते, ठीक आहे. सो तुम्हाला ही प्रॅक्टिस अशी फॉलो करायची आहे. त्यासोबत खूपदा असं होतं की आपण एकच स्वॅब घेतोय, कशाला एकच स्वॅब घेतलाय, त्याच्यानेच तिन्ही तिन्ही पण स्ट्रोक देऊन टाकू, काय हरकत आहे त्याच्याने. तर तसं नाही करायचंय, कारण की तो इन्फेक्टेड होऊन जातो. त्याच्यानंतर मग तुम्ही पुन्हा फिरवता त्यावेळेस ते इतकं प्रॉपरली क्लीन होत नाही. त्यामुळे दुसरा स्वॅब, तुम्ही 3 स्वॅब चेंज केले तर ते प्रॉपरली क्लिनिंग होतं त्याच, ठीक आहे. आता पेरिनियम क्लीन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, थोडस झायलोकेन जेली आपण सॉरी आपण हँड वॉशिंग केल्यानंतर एक स्टेप विसरलो, ती म्हणजे आपल्याला हात जे आहेत ते एअर ड्राय करायचे आहेत, ठीक आहे. हात एअर ड्राय करायचे आहेत आणि आपला जो स्टराईल ग्लव्ज जे आधी सांगितलं होतं मी, ते घालायचे आहेत. आता स्टराईल ग्लव्ज कसे घालायचे त्याची पण टेक्निक आहे, मी फक्त आता तुम्हाला व्हर्बली सांगतो. प्रॅक्टिकली आपण सोमवारी बघूया, ठीक आहे. तुम्हाला प्रॅक्टिकली बघितल्यानंतर अजून लक्षात येईल ते कसं प्रॉपरली करायचं. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं, स्टराईल ग्लव्ज जे असतात ते असे फोल्ड केलेले असतात, तुम्ही बघितलं असेल, हाफ फोल्ड असतात आतून, ठीक आहे. ते कशासाठी असतात तर तुम्ही जे इन्फेक्शन प्रिव्हेन्शनच्या प्रॅक्टिसेस आहेत त्या फॉलो करण्यासाठी असतात. आता पहिला ग्लव्ह जेव्हा घालतो तेव्हा फक्त आपल्याला आतून हात लावायचा आहे. आता आतला पार्ट आपल्या हाताला लागणार आहे, ठीक आहे. त्यामुळे तो तुम्ही दोन्ही हाताने पकडा किंवा एका हाताने पकडा, पण तुम्हाला फक्त आतूनच टच करून पहिला ग्लव्स घालायचा आहे. तो थोडासा इकडे तिकडे झाला तरी चालेल, तो नंतर आपल्याला करेक्ट करता येईल दुसऱ्या हाताने, ठीक आहे. थोडंसं खाली असं हे राहिलं तरी चालेल, फक्त तुम्ही फिंगर्स व्यवस्थित घाला, पण आतच टच करायचं, ठीक आहे. दुसरा जो ग्लव आहे तो कसा घालायचा आहे, आता एक ग्लव आपण घालून झालेला आहे, ठीक आहे. त्यामुळे आपला एक स्टराईल पार्ट सिक्युअर केलेला आहे आपण. तो सिक्युअर केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या स्टराईल पार्टने फक्त बाहेरच्या बाजूला, दुसऱ्या ग्लवच्या बाहेरच्या बाजूला टच करून दुसरा ग्लव घालायचा आहे, ठीक आहे. आता जनरली तुम्ही जर जर उजवे असाल, जे डावे असतील त्यांनी पहिला प्रेफर करा की पहिला उजव्या हातात घालायचा, आणि जे उजवे, जनरली लोक 90% लोक उजवे असतात, त्यामुळे पहिला डाव्या हातात घाला, कारण की तुमचा डॉमिनंट हँडनी तुम्ही व्यवस्थित घालू शकता पहिल्या ह्याच्यामध्ये, आणि नॉन डॉमिनंट हँडनी तुम्ही बाहेरच्या ह्याच्यानी हे करून पण तुम्ही दुसरा ग्लव्ह घालू शकता. म्हणून पहिला डावा घालायचा ट्राय करा. पण तुम्हाला जर जमत असेल, तुम्ही उजवे असून पण तुम्हाला जर उजवाच पहिला जमत असेल ते पण तुम्ही करू शकता, ते तुमच्यावर आहे. पण ह्या प्रॅक्टिसेस फॉलो करूनच तुम्हाला ते करायचं आहे, ठीक आहे. सो
इथे पण तसंच दिलेलं आहे की डॉमिनंट हँड हँडचा पहिला यूज करा, आणि इवन तुम्ही पीबी करताना पण डॉमिनंट हँडचाच यूज करा. ठीक आहे. सो पहिला तुम्ही क्लिनिंग केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही लुब्रिकेट केला 2 फिंगर. ठीक आहे. ग्लव्स तर घातलेले आहेत तुम्ही, आता लुब्रिकेट केला 2 फिंगर. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की पहिला तर सर्विक्स पर्यंत इन्सर्ट करायचं आहे एकच फिंगर. पहिला एकच फिंगर इन्सर्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघायचं की जी सर्वायकल ओपनिंग आहे तिथे किती स्पेस आहे, किती डायलेटेशन झालेलं आहे. जर ते जास्त असेल तर तुम्ही दुसरा फिंगरही घालू शकता, पण दुसरा फिंगर घालताना लक्षात घ्यायचं तुम्ही एक फिंगर घातलाय तो काढायचा आणि नंतर परत 2 घालायचे. एक घातलेला असताना परत दुसरा इन्सर्ट करायचा ट्राय नाही करायचं. ठीक आहे. तो काढायचा आणि मग दोन दोन इन्सर्ट करायचे. ठीक आहे. ते पण लुब्रिकेट करून. ठीक आहे. आता तुम्ही सर्विक्स मध्ये जेव्हा हात घालताय, जर तुमचा एकच फिंगर जातोय तर तुम्ही एकच फिंगर घाला. जर तुमचं 2 जात आहे तर तुम्ही 2 घाला, आणि त्याच्यानुसार तुम्ही ऍसेस करायचं आहे. आता ऍसेस काय काय करायचंय, सगळ्यात पहिले आपल्याला काय फिंगर्स वरूनच कळून जातं की डायलेटेशन कुठे. आपण काय म्हणतो, जसं की आपण पर ऍबडॉमिनल पण बघितलं होतं, एक फिंगर आपलं 1 सेंटीमीटरचं असतं. सगळ्यांचंच नसतं, कोणाचं बारीक कोणाचं मोठं असतं. पण जनरली एक अप्रॉक्सिमेट एक व्हॅल्यू असते एका फिंगरची 1 सेंटीमीटर प्रत्येकाची. आपण मीन काढलाय त्याचा. ठीक आहे. प्रत्येकाचे फिंगर्सचा. सो 1 सेंटीमीटर आपण कन्सिडर करतो. ऍव्हरेज जो आहे तो 1 सेंटीमीटर आहे. त्यामुळे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 सेंटीमीटर जात असेल तर आपण कन्सिडर करायचं की सॉरी, एक फिंगर जात असेल तर आपल्याला कन्सिडर करायचं आहे की तो 1 सेंटीमीटर डायलेटेड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा फिंगर जर तुमचा जात असेल तर दुसरा फिंगर पूर्ण टाईट असेल तर 2 सेंटीमीटर, आणि थोडं लूज असेल, मध्ये तुमच्या एवढा स्पेस उरत असेल तर तो आपण 3 सेंटीमीटर कन्सिडर करू शकतो. अजून जास्त स्पेस असेल तर 4 सेंटीमीटर, अजून जास्त स्पेस असेल तर 5 सेंटीमीटर. तुमच्या सतसत विवेक बुद्धीने तुम्ही ते कन्सिडर करायचं आहे की किती किती डायलेटेशन असू शकतं, किती फिंगर्स मध्ये बसू शकतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये असं आहे की खूप हॉस्पिटलमध्ये असं होतं की चला 4 फिंगर टाकून बघू, म्हणजे 4 फिंगर इन्सर्ट होत आहेत. तर ती पण प्रॅक्टिस चुकीची आहे. ठीक आहे. आपण 2च फिंगरने जो काही अनालिसिस प्रेडिक्शन आपल्याला करायचं आहे ते सगळं 2च फिंगरने करायचं आहे. ठीक आहे. 2 फिंगरने फक्त तुम्ही 2 फिंगर इन्सर्ट करून, कारण की जास्त फिंगर इन्सर्ट करून तिला पेन होणार, प्लस इन्फेक्शनचे चान्सेस पण वाढतात. ठीक आहे. त्यामुळे 2 फिंगरच इन्सर्ट करून तुम्ही हे सगळं बघून घ्यायचं आहे. त्यासोबत एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही एकदा फिंगर इन्सर्ट केला की तुम्हाला सगळंच बघून घ्यायचंय, जे बघायचं आहे ते बघून घ्यायचंय. तुम्ही परत काढला आणि तुम्ही नंतर लक्षात आला, अरे मी प्रेझेंटिंग पार्ट बघायचीच राहिली, किंवा मेम्ब्रेन आहे की नाही ते लक्षातच आलं नाही माझ्या, किंवा मग सर्वायकल एफेसमेंट पण बघितली नाही मी, तर मी परत एकदा इन्सर्ट करते. असं नाही करायचं. तुम्ही एकदा इन्सर्ट केल्यानंतर पूर्ण बघून घ्यायचं. आता काय काय बघायचं ते मी सांगतो. सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे डायलेटेशन. डायलेटेशन मी तुम्हाला सांगितलं, डायलेटेशन जे आहे ते आहे 1 सेंटीमीटर पासून स्टार्ट होऊन ते 4 सेंटीमीटरच्या पुढे जेव्हा जातं तेव्हा ऍक्टिव्ह स्टेज स्टार्ट होते. आता काय काय स्टेजेस असतात ते पुढे बघूया आपण. तर त्याच्यावरून तुम्हाला अ, एक पार्टोग्राफचा जो पण पार्ट आहे तो पण 4 सेंटीमीटरच्या पुढे ऍक्टिव्ह स्टेज पासून आपण स्टार्ट करतो. सो अकॉर्डिंगली तुम्हाला डिसाईड करायचं आहे. आता मी तुम्हाला पीव्ही एक्झामिनेशनचं एवढं का सांगतोय, खूप साऱ्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघत असाल, किंवा तुमची प्रॅक्टिस अशी असेल की गायनेकोलॉजिस्ट स्वतःच करतात पीव्ही, तर मग आम्हाला कशाला एवढं सांगताय तुम्ही सर. तर तसं नाही. याच्यामध्ये आपल्याला असं आहे की गायनेकोलॉजिस्टला एवढा वेळच नसतो की तो दहा दहा मिनिटाने सगळे इंडिकेटर बघून पार्टोग्राफ भरेल किंवा मग हे करेल. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टींसाठी रेडी करतोय आम्ही. ठीक आहे. सो पार्टोग्राफ गायनेकोलॉजिस्टला बाकी पण सगळे कामं असतात, डिलिव्हरी असतात, ऑपरेशन असतात, ओपीडी बघायची असते, कधी कधी दुसऱ्या हॉस्पिटल्सला पण व्हिजिट असते त्यांना, किंवा मग त्यांची दुसरीकडे पण एका ठिकाणी ओपीडी असते. सो ते फुल टाइम अवेलेबल नसतातच की ते पार्टोग्राफ प्लॉट करत बसतील किंवा परत परत पीबी एक्झामिनेशन करत बसतील. त्यासाठी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. ठीक आहे. सो त्यामध्ये तुम्हाला सर्वायकल डायलेटेशन बघितल्यानंतर दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे एफेसमेंट, सर्वायकल एफेसमेंट. एफेसमेंट म्हणजे काय असतं की सर्विक्स किती थिक किंवा थिन आहे हे आपल्याला बघायचं असतं. आता तुम्ही 2 फिंगर इन्सर्ट केले, त्याच्यामध्ये तुम्ही एक एक फिंगर थोडासा बाहेर काढून तुम्ही त्याचं जाडी बघू शकता, किती किती जाडी आहे त्याची. जर जाड असेल तर डिलिव्हरी व्हायचे
व्हायचा वेळ जो आहे त्याला म्हणजे उशीर असतो, उशीर होऊ शकतो. पण जर थिन झालेलं असेल तर डिलिव्हरी लवकर होते. ठीक आहे, याच्यावरून हे आपण प्रेडिक्शन लावतो आणि हे आपण लिहून पण ठेवतो कुठेतरी. त्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे, सगळ्यात पहिले तर मेम्ब्रेन आहे की नाही ते बघायचं. मेम्ब्रेन म्हणजे बॉल सारखं, असं बलून सारखं लागेल. ठीक आहे, तिथे तुम्हाला काय लागणार नाही, जसं बलून सारखं आपण होळीला जे बलून्स फुगवतो पाण्याने तसं त्या टाईप लागेल. आणि जर मेम्ब्रेन गेली असेल, तुम्हाला लिकिंग पण दिसत असेल, तर तुम्हाला डायरेक्टली प्रेझेंटिंग पार्ट लागेल. तर प्रेझेंटिंग पार्ट मध्ये पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे. खूपदा असं होतं की सोनोग्राफी मध्ये वर्टेक्स आहे पण अचानक बाळ फिरतं. सो ते तुम्हाला जर बटक्सचा पोर्शन लागला तरी पण तुम्हाला लगेच इन्फॉर्म करायचं आहे गायनेकोलॉजिस्टला. ठीक आहे, ब्रीच झालं असेल ते पण. किंवा एखादा ब्रीचच असेल, ठीक आहे, त्याला आपल्याला त्याची मेम्ब्रेन गेली अचानक आणि तुम्ही पीबी करून बघितलं तरी पण ब्रीचच आहे, तर त्याला आपल्याला सी सेक्शन मध्ये घ्यावं लागतं. त्यामुळे ते पण तुम्हाला इन्फॉर्म करायचंय. कधी कधी ब्रिज पण वर्टेक्स होऊ शकतो, कधी वर्टेक्स पण ब्रिज होऊ शकतो पण. ठीक आहे, मेमरीचा स्टेटस तुम्ही आधीच बघता आणि प्रेझेंटिंग पार्ट पण तेव्हाच बघून घेता. यासोबत एक अजून गोष्ट आहे ती म्हणजे प्रायमी ज्या आहेत, प्रायमी त्यामध्ये आपल्याला पेल्विक ऍडेक्वेसी बघायची आहे. ठीक आहे, पेल्विक ऍडेक्वेसी कशासाठी बघायची आहे आणि कशी बघायची आहे. पेल्विक ऍडेक्वेसी म्हणजे काय की जो बोन आहे, बोन आपण 10 सेंटीमीटर फुल डायलेटेड म्हणतो, पण जो बोन आहे तो पण 10 सेंटीमीटरच्या वरती पाहिजे. आता नुसतं सर्विक्स 10 सेंटीमीटर डायलेट होऊन बोनच कमी असेल तर तिथून बाळ येणारच नाही बाहेर. हे प्रायमी मध्ये का बघायचं आहे, कारण की खूप साऱ्या प्रायमी मध्ये इनअप्रोप्रिएट असतं ते पोर्शन. ठीक आहे, ते पोर्शन इनअप्रोप्रिएट असेल तर तुम्हाला तिला सी सेक्शन मध्येच घ्यावं लागेल आणि हे तुम्हाला तुरंत लगेच तिथल्या तिथं कळून जाईल. ठीक आहे, सो तिला पण बाकी गोष्टींचं टेन्शन द्यायची गरज नाही की बाई जोर लाव किंवा मग जे पण काय आहे. ठीक आहे, कळा येतात तेव्हा हे कर, पुश कर किंवा काय. सो ते सगळं करायची गरजच नाही, कारण की तिचं जर हेच पेल्विकच इनएडेक्वेट असेल तर मग ते येणारच नाही बाळ बाहेर. सो तुम्हाला प्रायमीज मध्ये बघायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मल्टीमध्ये का नाही बघायचं. मल्टीमध्ये तर जर असेल, बोनची जी साईज आहे ती कधी चेंज होणार नाही, ती मरेपर्यंत चेंज नाही होत. ठीक आहे, सो ती प्रायमी जेव्हा ती पहिल्यांदा तिची डिलिव्हरी झाली असेल तर तिचं बाळ आलं असेल म्हणजे ती अप्रोप्रिएट तिचं पोर्शन आहे. ठीक आहे, आणि जर नसेल तर तिचं ऑलरेडी एलएसएस झालं असेल, आणि एलएसएस झालं असेल तर आपण एलएसएस लाच घेतो, हे पण तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मल्टीमध्ये तुम्हाला ते बघायची गरज नाही. आता ते बघायचं कसं, तुम्ही दोन्ही फिंगर सर्विक्सच्या बाहेर काढल्यानंतर तुम्हाला जो बोनी प्रिमायसिस असं थोडस ट्युबरकल दिसतं. ठीक आहे, जे पेल्विक बोनचं असं खाली आलेलं असतं. ठीक आहे, त्याच्या एकावर हात ठेवायचा आहे आणि दुसऱ्या फिंगरनी दुसरा टच करायचा प्रयत्न करायचा. दुसरा जर टच होत नसेल तर ते 10 सेंटीमीटरच्या वरती आहे. जर एवढ्याच पार्टला टच झाला तर हा पेल्विक बोन जो आहे तोच इनएडेक्वेट आहे. ठीक आहे, बाळ येण्यासाठी. कारण की आपण एवढं जेव्हा एक्सटेंड करतो तेव्हा ते 10 सेंटीमीटर असतं. एकदा तुम्ही मोजून बघा की तुम्ही मॅक्सिमम जेव्हा एक्सटेंड करता तेव्हा किती होतं. ठीक आहे, सो हे आपल्याला पेल्विक इनएडेक्वेट आहे की नाही ह्याच्यात हे लक्षात येतं. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बाहेर हात काढल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की डिस्चार्ज कसा आहे. ठीक आहे, लिकिंग मध्ये पण कळतो आपल्याला, पण कधी कधी लिकिंग मध्ये लिकिंग मध्ये ब्लिडिंग किंवा मग मेकोनियम स्टेन असेल तर ते कळत नाही. लिकिंग मध्ये क्लिअरच येतं पण आतून ते असतं. ठीक आहे, सो तुमच्या ग्लव्ह वर तुम्हाला दिसेल की येल्लो आहे, ग्रीनिश आहे की रेडिश आहे. हे कळलं जर तुम्हाला क्लिअर असेल तर काही हरकत नाही, पण ह्या गोष्टी जेव्हा कळतात तुम्ही तुरंत ह्या गोष्टी नोट डाऊन पण करायच्या आणि एका सिस्टरला पाठवायचं गायनेकोलॉजिस्ट कडे. जो अवेलेबल नसतील गायनेकोलॉजिस्ट त्यांना कॉल करायचा आहे की डिस्चार्ज असा असा आहे मॅडम सर, तुम्हाला लवकरात लवकर यावं लागेल. ठीक आहे, आणि बाकीच्या ज्या रेकॉर्डिंग आहेत पीबीच्या, एफेसमेंट झाली, प्रेझेंटिंग पार्ट झाला, स्टेटस ऑफ मेम्ब्रेन झाला किंवा मग सर्वायकल डायलेटेशन झालं, ते एका आपल्या केस पेपरवर एका साईडला कुठेतरी लिहून ठेवायचं. पीबी एक्झामिनेशन जिथे तुम्ही लिहिता, रेकॉर्ड नर्सिंग रेकॉर्ड जे टाकता त्यामध्ये तुम्हाला टाकायचे. ठीक आहे, सो याच्यामध्ये काय काय बघायचं आहे, इम्पॉर्टंट फॅक्टर्स काय काय आहेत, ते म्हणजे सर्वायकल डायलेटेशन अँड एफेसमेंट, स्टेटस ऑफ मेम्ब्रेन, प्रेझेंटिंग पार्ट, पेल्विक ॲडेक्वेसी आणि कलर ऑफ लाईफ. ठीक आहे, हे 5 मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की अँटीपार्टम हेमरेज जर असेल, आधीच ब्लिडिंग होत असेल, तर तुम्हाला पीबी कंडक्ट नाही करायची आहे. तुम्हाला तुरंत
गायनेकोलॉजिस्टला किंवा तुमच्या आरएमओला इन्फॉर्म करायचं. ठीक आहे. एपीएच जर असेल, अँटीपार्टम ब्लिडिंग असेल, तर तुम्हाला पीव्ही परफॉर्म करायचीच नाही. ठीक आहे. आता इथे एक केस सिनारिओ दिलेला आहे. XYZ नावाची मल्टीग्रॅव्हिडा मदर आहे. ठीक आहे. तिची पीव्ही केली होती सकाळी 8 वाजता. ठीक आहे. आणि फाइंडिंग सगळ्या रेकॉर्ड केल्या होत्या आणि 3 सेंटीमीटर डायलेटेड होती. ठीक आहे. तो नेक्स्ट पीव्ही किती वाजता करणार आपण? प्राप्ती हॉस्पिटल सांगू शकता तुम्ही? 12 वाजता. का बरं? टीव्ही 4 hours करतो. व्हेरी गुड. ठीक आहे. सो 4 hour बरोबर आन्सर आहे. 4 hourने आपल्याला पीव्ही कंडक्ट करायची, म्हणजे 8 वाजता जर पीव्ही कंडक्ट केली तर ती 12 वाजता करणार. पण 3 सेंटीमीटर जिथे डायलेटेड आहे तिथे आपण एक्सपेक्ट करत नाही की एका तासाला 1 सेंटीमीटर डायलेट व्हावं, कारण की ती लेटंट स्टेज मध्ये आहे. लेटंट स्टेज कितीही वेळ चालू शकते. आता लेटंट स्टेज काय असतं हे मी तुम्हाला पुढे सांगतो. पार्टोग्राफ जेव्हा स्टार्ट करू आपण तेव्हा आपण लेबरच्या स्टेजेस पण बघूया आणि फेजेस पण बघूया. फर्स्ट स्टेज मधल्या फेजेस पण बघूया. ठीक आहे. सो लेटंट स्टेज मध्ये 3 सेंटीमीटर आहे ती, त्यामुळे ती कदाचित तुम्ही 12 वाजता केलं तेव्हा 4 सेंटीमीटर असेल किंवा 5 सेंटीमीटर पण असू शकते, किंवा मग 1 सेंटीमीटर पर आवर डायलेट झालेली असू शकते आणि तिचं 4 तासांनी 8 सेंटीमीटर डायलेटेड ती असू शकते. ठीक आहे. बट नॉट नेसेसरी की ती असायलाच पाहिजे. पण जेव्हा ऍक्टिव्ह स्टेज स्टार्ट होते 4 सेंटीमीटर ऑनवर्ड्स, तेव्हा 4 सेंटीमीटर ऑनवर्ड आपण एक्सपेक्ट करतो की ऍटलीस्ट एका तासाला 1 सेंटीमीटर डायलेट व्हावं. आणि फॉक्सी मान्यता किंवा WHO सांगतोय की अननेसेसरी तुम्ही पिटोसिन जे देता, अननेसेसरी म्हणजे काय, की तुम्हाला लवकर डिलिव्हरी व्हावी म्हणून पिटोसिन आपण देतो. ठीक आहे. युटेरोटॉनिक्स, लवकर लवकर कॉन्ट्रॅक्शन यायला हवेत म्हणून, ते आपल्याला प्रत्येक पेशंट मध्ये नाही द्यायचंय अनलेस इंडिकेटेड. ठीक आहे. सो इवन फंडल प्रेशर जो आहे तो अप्लाय नाही करायचा आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त तिला पुश करायला सांगायचं जेव्हा कळ येईल तेव्हाच, अदरवाईज नाही. ठीक आहे. ते तुम्हाला मी याच्यामध्ये पण सांगतो. ठीक आहे. जेव्हा आपण नॉर्मल डिलिव्हरी कंडक्ट करू त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो तुम्हाला कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये इन्फॉर्म करायचं आहे किंवा अलर्ट व्हायचं आहे या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. मेकोनियम किंवा ब्लड स्टेन असेल, अदर दॅन केफॅलिक प्रेझेंटेशन असेल, वर्टेक्स प्रेझेंटेशन नसेल, तर तुम्हाला काय काय कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये फूट लागेल, शोल्डर लागेल, हँड लागेल, किंवा ब्रिज प्रेझेंटेशन असेल तर तुम्हाला ते इन्फॉर्म करायचं आहे तुमच्या गायनेकोलॉजिस्टला, ऑब्स्टेट्रिशियनला. ठीक आहे. त्याच्यानंतर डायलेटेशन प्रोग्रेस होत नसेल, ज्याला आपण प्रोलॉंग लेबर म्हणतो किंवा ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणतो, ते आपण पार्टोग्राफ मध्ये पण पुन्हा बघूया. सर्वायकल डायलेटेशन प्रोग्रेस होत नसेल, प्रोलॉंग लेबर असेल, तरी पण तुम्हाला गायनेकोलॉजिस्टला इन्फॉर्म करायचं आहे. अशा केसमध्ये पण आपण युटेरोटॉनिक यूज करून बघतो, मिथार्जेन किंवा मग पिटोसिन, ऑक्सिटोसिन, हे इंजेक्शन दिल्यानंतर पण प्रोग्रेस नाही होत तर आपण त्याला LSS ला घेतो पेशंट. ठीक आहे. सो सर्वायकल डायलेशन प्रोग्रेस नसेल होत त्यावेळेस पण खूप जास्त कॅपिट फॉर्मेशन झालेलं असेल, मोल्डिंग असेल, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे. आणि डिस्प्रपोर्शन असेल, CPD ज्याला म्हणतो आपण, जे आपण पेल्विक ऍडिक्वेसीनी बघितलं, 2 बोन मधलं अंतर किती आहे, ते डिस्प्रपोर्शन तुम्हाला वाटत असेल तरी पण तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे. ठीक आहे. सर्विक्स जर लूज हँगिंग असेल तरी पण तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे. थोडीशी सूज असेल त्याच्यावर तरीही इन्फॉर्म करायचं. आणि ड्राय हॉट वजायना असेल अशा वेळेसही इन्फॉर्म करायचं आहे. सो हे झालं पीव्ही एक्झामिनेशन. याच्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत त्या त्या पुन्हा एकदा वाचून दाखवतो आणि आपण पुढच्या टॉपिक कडे वळूया. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर ब्लॅडर एम्प्टी करणं गरजेचं आहे. ब्लॅडर एम्प्टी नाही केला तर तुमची पीव्ही एक्झामिनेशन नाही. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कन्सेंट घ्यायची आहे, व्हर्बल कन्सेंट, तिला सगळं प्रोसिजर समजून सांगायची आहे, हँड वॉशिंग परफॉर्म करायची आहे, आणि ज्या स्टेप्सनी मी सांगितलं त्या स्टेप्सनीच करायची. जेवल्यानंतर हात धुतो तसे हात धुवायचे नाहीयेत. 6 स्टेपनी हँड वॉशिंग परफॉर्म करायचं आहे. त्यानंतर कीप टॉकिंग टू मदर, तिला
यु नो जेव्हा तुम्ही परफॉर्म करताय तुम्ही स्वतःच बडबड करताय काहीतरी, असं नका करू. तिला एंगेज ठेवा, सो देन शी विल फील कम्फर्टेबल अँड शी विल फील होमली. ठीक आहे. स्टराईल ग्लोव्ह यूज करायचे आहेत दोन्ही याला. ते आपले लूज वाले ग्लोव्ह यूज नाही करायचे. वन स्वॅब ऍट वन टाइम फॉर वन स्ट्रोक. ठीक आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं. फिंगर इन्सर्ट केल्यानंतर सगळे फाइंडिंग्स एकदाच बघायचे आहेत. परत परत फिंगर इन्सर्ट करायची वेळ आणायची नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मी तुम्हाला जे बुक शेअर केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला हे सगळं कुठल्या कुठल्या पेजवर बघायला मिळेल हे इथे दिलेलं आहे. 9व्या, 10व्या आणि 11व्या पेज नंबरवर तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन किंवा याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन बघायला मिळणार आहे. तुम्ही पुन्हा एकदा रेफर करा. तुम्हाला हे मी पीपीटी पण शेअर करेन. त्यासोबत तुम्हाला बुक ऑलरेडी शेअर केलेलं आहे, ते पण तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. सो आपण आता दुसऱ्या टॉपिक कडे वळूया, जो की खूप मोठा टॉपिक आहे ऍक्च्युली. तर आपण आता फक्त थेरी बघून घेऊया याची, आणि आपण पार्टोग्राफ प्लॉट मंडेला करूया. ठीक आहे. प्रॉपर पार्टोग्राफ प्लॉट मंडेला करूया. बाय द टाइम मी तुम्हाला एक ब्लँक पार्टोग्राफ पाठवून ठेवेल तुमच्या मेलवर किंवा ग्रुपवर. त्याची तुम्ही प्रिंट पण काढून ठेवा, म्हणजे तुम्ही माझ्यासोबत पार्टोग्राफ प्लॉट कराल आणि मला दाखवाल. ठीक आहे, मंडेला. त्यासोबत आपण मंडेला काय करणार आहोत, ज्योत्स्ना मॅम आपल्याला गुप्ते हॉस्पिटलमधून पीव्ही एक्झामिनेशनची प्रॉपर प्रोसिजर मॉडेलवर कंडक्ट कशी करायची, म्हणजे प्रॅक्टिकली कंडक्ट कशी करायची हे पण दाखवतील. ठीक आहे. आणि तिसरा आपला स्टँडर्ड आहे इन्फेक्शन प्रिव्हेन्शनचा. त्यामध्ये पण थोडंफार जे असेल ते पण मॅडम दाखवतील, आणि हँड वॉशिंगच्या स्टेप पण पुन्हा एकदा मॅडमचा स्टाफ आपल्याला दाखवेल. ठीक आहे. सो पार्टोग्राफ मध्ये तुम्हाला काय काय एक्सपेक्टेड आहे शिकणं. सगळ्यात पहिले पार्टोग्राफचे कंपोनंट, त्यानंतर लेबर प्रोग्रेस कसं मॉनिटर करायचं पार्टोग्राफ वरून हे तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर ऑब्स्ट्रक्टेड लेबर आणि प्रोलॉंग लेबर हे कसं डायग्नोज करायचं पार्टोग्राफ वरून हे तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर क्लिनिकल रेकॉर्ड आणि डॉक्युमेंटेशन जे आहे ते कसं कसं करायचं, ह्या पार्टोग्राफर एका पेजवरच सगळं कसं क्लिनिकल रेकॉर्ड नोट डाऊन करायचे हे पण तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टाफला दुसऱ्या कोणी पार्टोग्राफ प्लॉट केला असेल तरी एक स्टँडर्ड फॉर्मॅटने आपण जेव्हा जातो तेव्हा तो दुसऱ्याला पण इंटरप्रेट करता यायला हवा, म्हणून ही आपण स्टँडर्डाइज ट्रेनिंग कंडक्ट करतोय पार्टोग्राफ. ठीक आहे. आता मी जसं म्हटलं की आपण आधी एकदा क्वेश्चन पेपर बघून घेतो आणि मग आपण मेन टॉपिक कडे जातो. ठीक आहे. सो क्वेश्चन पेपर मध्ये आपल्याला काय काय इथे क्वेश्चन असतील ते आपण पहिला बघून घेऊ. सगळ्यात पहिले तुम्हाला सब स्टँडर्ड आहे पहिला, अंडरटेक्स टाइमली असेसमेंट ऑफ सर्वायकल डायलेटेशन अँड डिसेंड टू मॉनिटर द प्रोग्रेस ऑफ लेबर. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय व्हेरीफाय केलं जाईल, असेसर बघेल पहिली गोष्ट पार्टोग्राफ तुमच्याकडे आहे की नाही. तुमच्याकडे पार्टोग्राफच नाहीये, ब्लँक पार्टोग्राफ, म्हणजे तुम्ही पार्टोग्राफ प्लॉट करतच नाही. इथेच तुमचं सगळं क्लिअर होऊन जातं. त्यामुळे तिथे तुम्हाला 0 मार्क मिळून जाईल. त्यामुळे तुमच्याकडे ब्लँक पार्टोग्राफ अवेलेबल पाहिजे. आता तुम्ही एकच प्रिंट घ्या, पण नंतर जेव्हा तुम्ही पार्टोग्राफ प्लॉट करायला लागाल याच्यानंतर, तेव्हा प्रत्येकी हॉस्पिटलने 20-20 तरी प्रिंट ठेवून द्या, त्याच्या प्रिंट किंवा झेरॉक्स, जे मी फॉर्मॅट शेअर करेल. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक नॉर्मल डिलिव्हरीच्या केसमध्ये आपल्याला पार्टोग्राफ प्लॉट करावा लागतो, आणि तो केस पेपरला, केस शीटला लावलेला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला विचारली जाईल की पार्टोग्राफ प्लॉट करणं स्टार्ट कधी करणार, तर ते मी तुम्हाला सांगितलं की 4 सेंटीमीटर नंतर आपण ऍक्टिव्ह फेज नंतर ते स्टार्ट करतो. त्यानंतर इंटरप्रेट पार्टोग्राफ. आता पार्टोग्राफच्या फाइंडिंग काय काय असतात ते तुम्हाला रेकॉर्ड करता आलं पाहिजे, प्लस त्याच्यावर इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे. ते आपण बघूया कसं काय करायचं ते. त्यानंतर ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणजे काय आहे एक्झॅक्टली, ते इंटरप्रेट कसं करायचं हे पण तुम्हाला लक्षात येईल त्याच्यावरून. सो तिथे पण तुम्हाला एक व्हेरिफिकेशन क्रायटेरिया क्लिअर होऊन जातो. त्यानंतर ऑगमेंटेशन, अननेसेसरी ऑगमेंटेशन. ऑगमेंटेशन म्हणजे काय, आपण युटेरोटॉनिक्सचे इंजेक्शन देतो, ते इंजेक्शन आपण ऑक्सिटोसिन किंवा मिझोप्रोस्टॉल इंडक्शन जे आहे ते कंडक्ट करायची गरज नसते प्रत्येक केसमध्ये. सो तुम्हाला ते प्रत्येक केसमध्ये कंडक्ट नाही करायचं आहे. ठीक आहे. मी आधी पण तुम्हाला सांगितली ही गोष्ट. जेव्हा जेव्हा तुम्हाला नेसेसरी वाटेल की प्रोलॉंग लेबर आहे
त्यावेळेस तुम्ही ते यूज करू शकता. ठीक आहे, पण ते पण तुम्हाला गायनेकोलॉजिस्टला विचारून, ऑब्स्टेट्रिशियनला विचारूनच इंजेक्ट करायचे. तुमच्या रेग्युलर रुटीन मध्ये जे असेल, तुमचा रेग्युलर रेजिम जे असेल, ते तुम्हाला आता बंद करायचं आहे. ठीक आहे, या ट्रेनिंग. आता पार्टोग्राफ जो आहे तो एक आहे, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट क्लिनिकल डिसिजन मेकिंग टूल आहे. ठीक आहे, डिसिजन मेकिंग टूल म्हणजे काय? त्याच्यामध्ये खूप सारे इंडिकेटर्स आहेत. पहिला इंडिकेटर सगळ्यात पहिले डायलेटेशन आणि कॉन्ट्रॅक्शन. डायलेटेशन कॉन्ट्रॅक्शन मॅटर्नल कंडिशन्स मध्ये आणि फिटल मध्ये तुम्हाला FHS जे आहेत आणि त्याचं लायकलचा कलर कसा आहे हे कळतं. ठीक आहे, त्यानंतर त्यासोबत तुम्हाला काय काय कळतं? फिमेलचे व्हायटल्स कळतात आणि तुम्ही जे पण काही IV इन्फ्युजन देताय ते पण तुम्हाला कळतंय. ठीक आहे, तो पार्टोग्राफ अजून कशासाठी आहे? तुम्हाला प्रोलॉंग आणि ऑब्स्ट्रक्टेड लेबर ओळखण्यासाठी आहे आणि मॅटर्नल अँड फिटल कंडिशन ओळखण्यासाठी आहे. ठीक आहे, सो क्लिनिकल डिसिजन मेकिंग टूल आणि प्रोलॉंग ऑब्स्ट्रक्टेड लेबर प्लस मॅटर्नल अँड फिटल प्रॉब्लेमचे फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला ते मदत करतात. पार्टोग्राफ काहीसा असा दिसतो बघा, तुम्हाला आला पार्टोग्राफ पुढे समोर स्क्रीन काहीसा असा दिसतो. त्याच्यात काय काय कसं कसं भरायचं ते बघूया. ठीक आहे, सो आता पार्टोग्राफ मध्ये काय काय इंडिकेटर्स आहेत? सगळ्यात पहिले लेबरचं प्रोग्रेस होते, याच्यासाठी काय काय इंडिकेटर आहेत? सर्वायकल डायलेटेशन आहे आणि नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन 10 मिनिट्स. आता तुम्हाला हे माहिती आहे की कॉन्ट्रॅक्शन पहिल्याच सेशन मध्ये मी सांगितलंय की 10 मिनिटापर्यंत पोटावर हात ठेवून आपण बघतो की कॉन्ट्रॅक्शन किती येतात आणि किती सेकंदात एक कॉन्ट्रॅक्शन थांबतो. त्याच्यावरून आपण असेसमेंट करतो 10 मिनिटांमध्ये किती कॉन्ट्रॅक्शन येतात आणि किती वेळ थांबतात. आता ते प्लॉट कसं करायचं पार्टोग्राफर आपण पुढे बघूया. त्यासोबत प्रोग्रेस नंतर आपल्याला मॅटर्नल कंडिशन बघायला मिळते. त्यामध्ये पल्स, BP आणि टेम्परेचर. आणि फिटल कंडिशन मध्ये मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला अमनियोटिक फ्लुइडचा कलर आणि FHS. आता सगळ्यात पहिलं वरचं जे इंडिकेटर आहे, ज्यांच्याकडे पार्टोग्राफ असेल ते बघत असतील की सगळ्यात पहिले जे इंडिकेटर आहे ते आहे मेम्ब्रेन. मेम्ब्रेन जेव्हा रप्चर होते त्यानंतर लायकलचा कलर कसा आहे. ठीक आहे, सो कलर जो आहे तो आयदर क्लिअर असू शकतो, मेकोनियम स्टेन असू शकतो म्हणजे ग्रीन किंवा येलो असू शकतो, किंवा मग ब्लड स्टेन असू शकतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? तर मेम्ब्रेन इंटॅक्ट असेल तर I लिहायचं आहे त्या बॉक्समध्ये, क्लिअर लायकर असेल तर C लिहायचं आहे, मेकोनियम स्टेन असेल तर M लिहायचं आहे, आणि ब्लड स्टेन असेल, रेड असेल तर B लिहायचं आहे. आणि हे फक्त लिहायचं आहे, लिहिल्यानंतर गायनेकोलॉजिस्टला अलर्ट पण करायचं आहे, ऑब्स्टेट्रिशियनला. ठीक आहे, याच्यामध्ये आता दुसरा जो इंडिकेटर आहे, इम्पॉर्टंट इंडिकेटर, तो आहे कॉन्ट्रॅक्शन. 2 मिनिटं द्या मला. तो दुसरा जो इंडिकेटर आहे इम्पॉर्टंट, तो आहे नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्शन. नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्शन आपण पोटावर हात ठेवून बघतो. लेडीच्या कॉन्ट्रॅक्शन जेव्हा यायला लागतात तेव्हा ते तुम्हाला सगळ्यात पहिले तर कुठले पण तुम्ही 10 मिनिटं घ्या, 10 मिनिटाचा पिरियड. तुम्ही 10 वाजता ठेवलाय हात, तर 10 वाजून 10 मिनिटापर्यंत तो हात ठेवायचा आहे. आणि ते कॉन्ट्रॅक्शन किती येतात ते पहिले तर तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत, आणि त्यासोबत एक कॉन्ट्रॅक्शन किती थांबतो हे पण तुम्हाला बघायचं. त्यासाठी तुम्ही समोर घड्याळ पाहिजे ते, किंवा आजकाल डिजिटल वॉच येतात, ते डिजिटल वॉच समोर ठेवा, त्याच्याने तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे, सो कॉन्ट्रॅक्शनची इंटेन्सिटी असते आयदर 20 सेकंड पर्यंत थांबू शकतो तो, त्याला आपण माइल्ड कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. दुसरा जो आहे तो 20 ते 40 सेकंड म्हणजे मॉडरेट कॉन्ट्रॅक्शन. पहिला आहे सौम्य, दुसरा आहे मध्यम, आणि तिसरा आहे 40 सेकंडच्या वरती जो जातो त्याला आपण स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. आता आपल्याला स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शनची गरज असते पॉवरसाठी. ठीक आहे, एक असतो पॉवर, एक असतो पॅसेज डिलिव्हरीसाठी. पॉवर जी आहे ती कॉन्ट्रॅक्शन येते, त्यामुळे आपल्याला स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शनची गरज असते. सो जर खूप वेळ कॉन्ट्रॅक्शन असेल, डायलेटेशन जर आहे, तर ह्याला आपण प्रोलॉंग लेबर म्हणू शकतो. ठीक आहे, आता हे कॉन्ट्रॅक्शन प्लॉट कसे करायचे? कॉन्ट्रॅक्शन जे आहेत ते सौम्य कॉन्ट्रॅक्शन असतील, माइल्ड कॉन्ट्रॅक्शन असतील तर
यू विल हॅव टू जस्ट डॉट डॉट डॉट. ठीक आहे, डॉट डॉट आपल्याला तिथे त्या बॉक्समध्ये टाकायचे आहेत. आणि जर ते कॉन्ट्रॅक्शन मॉडरेट असतील, मध्यम लेवलचे असतील, तर ते आपल्याला लाईन लाईनने ड्रॉ करायचे आहे, आडव्या लाईन. हे जसं जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ना तसंच. त्यानंतर जर कॉन्ट्रॅक्शन 40 सेकंड पेक्षा जास्त लास्ट करत असतील, ते स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन आहेत, तर तुम्हाला तो पूर्ण बॉक्स जो आहे तो पूर्ण डार्क करायचा आहे. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला इंटरप्रेट करायचं आहे की कॉन्ट्रॅक्शनची इंटेन्सिटी कशी आहे. ठीक आहे, आता एक आहे ऍक्टिव्ह फेज. मी तुम्हाला खूपदा सांगतो ऍक्टिव्ह फेज, ऍक्टिव्ह फेज. आता ऍक्टिव्ह फेज म्हणजे एक्झॅक्टली काय? सगळ्यात पहिले आपण स्टेज बघूया. फेजच्या आधी स्टेज बघूया. स्टेजेस ऑफ लेबर. स्टेजेस ऑफ लेबर म्हणजे काय की 4 प्रकारच्या स्टेजेस असतात. आता आपण म्हणतो लेबर लेबर असतं, स्टेजेस काय असतात? तर त्याच्यामध्ये स्टेजेस असतात. स्टेजेस ज्या आहेत, ती पहिली स्टेज जी आहे ती पूर्ण जे आपलं लेबर पेन स्टार्ट झाल्यापासून 10 सेंटीमीटर डायलेट होईपर्यंत पहिली स्टेज असते. ठीक आहे, फुल डायलेटेशन पर्यंत ही पहिली स्टेज असते लेबरची. आपण कुठल्या स्टेजला फक्त मेजर इम्पॉर्टंट देतो? जेव्हा बेबी डिलिव्हर होत असतो. सो बेबी डिलिव्हर जो होत असतो ती दुसरी स्टेज असते. ठीक आहे, त्याला आपण जास्त इम्पॉर्टन्स देतो, पण त्यानंतरच्या 2 स्टेज आहेत त्या पण इम्पॉर्टंट आहेत. सो दुसरी स्टेज जी आहे ती 10 सेंटीमीटर डायलेटेशन पासून ते बेबी डिलिव्हर होईपर्यंत. सो तिसरी जी स्टेज आहे ती बेबी डिलिव्हर झाल्यापासून ते प्लॅसेंटा डिलिव्हर होईपर्यंत, ही पण खूप क्रिटिकल स्टेज असते. कारण की यामध्ये हेमरेज होऊन पेशंट जाऊ शकतो. खूप सारे पीपीएचच्या केसेसमध्ये मॅटर्नल डेथ्स होतात. ठीक आहे, आणि चौथी जी स्टेज आहे ती प्लॅसेंटा डिलिव्हर झाल्यानंतर 2 तास आपल्याला जे अंडर ऑब्झर्वेशन पेशंटला ठेवावं लागतं, ती चौथी स्टेज असते. ठीक आहे, सो ऍक्टिव्ह फेज काय असते आता याच्यामध्ये? पहिल्या झाल्या 4 स्टेज. 4 स्टेज मधली जी पहिली स्टेज आहे, पहिली स्टेज जी आहे त्याच्यामध्ये 2 फेज असतात. एक असते लॅटेंट फेज आणि एक असते ऍक्टिव्ह फेज. आता कॉन्ट्रॅक्शन सॉरी पेन स्टार्ट झाल्यापासून, लेबर पेन स्टार्ट झाल्यापासून ते फुल डायलेटेशन आपण पहिली स्टेज कन्सिडर करतो. यामध्ये 2 डिव्हिजन होतात. पहिली डिव्हिजन ही असते 4 सेंटीमीटर पर्यंत, ज्याला आपण सुप्त अवस्था म्हणतो आणि इंग्लिशमध्ये लेटंट फेज म्हणतो. ठीक आहे, आणि 4 सेंटीमीटरच्या पुढे ऍक्टिव्ह फेज स्टार्ट होते. ऍक्टिव्ह फेज स्टार्ट झाल्यानंतर आपण एक्सपेक्ट करतो, आपण अपेक्षा करतो की एका तासाला 1 सेंटीमीटर डायलेटेशन व्हायला हवं. आणि आपण ऍक्टिव्ह फेज जेव्हा स्टार्ट होते तेव्हाच पार्टोग्राफ प्लॉट करणं स्टार्ट करतो. जर आपण पीव्ही एक्झामिनेशन केलं आणि 3 सेंटीमीटर डायलेटेड असेल तर आपण पीव्ही आपलं पार्टोग्राफ प्लॉट करणं स्टार्ट करत नाही. ठीक आहे, आता आपण ऍक्टिव्ह फेज मध्ये काय काय बघायला पाहिजे? सो एव्हरी हाफ आवरली काय बघायला पाहिजे आणि एव्हरी 4 आवरली काय बघायला पाहिजे, हे आपण आता जाणून घेऊया. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे, बाहेरून जे एक्झामिनेशन करायचे तुम्ही प्रत्येक अर्ध्या तासाने बघू शकता. आता लिकिंग असेल त्यावेळेस आपल्याला अम्निओटिक फ्लुइडचा कलर बाहेरूनच दिसतो. लिकिंग नसेल तर नाही दिसत. सो त्याचे कष्ट नाही घ्यायचेत आपण, की आपण लिकिंग नाही म्हणून पीव्ही करत बसलो परत परत. गरज नाही. जर लिकिंग असेल तर दिसेल, नसेल तर नाही दिसणार. FHR आपण बाहेरून बघू शकतो. त्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्शन बाहेरून बघू शकता आणि पल्स बाहेरून बघू शकता. हे हाफ आवरली तुम्हाला बघायचं आहे. 4 आवरली मी ऑलरेडी सांगितले की पीबी एक्झामिनेशन करायचे, सो डायलेटेशन तुम्हाला 4 आवरनीच कळेल. त्यासोबत ब्लड प्रेशर आणि टेम्परेचर पण तुम्हाला 4 तासानेच बघायचं आहे. ठीक आहे, आता पार्टोग्राफचे 4 गोल्डन रूल आहेत. 4 गोल्डन रूल खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिले पार्टोग्राफ जो स्टार्ट करतो आपण तो 4 सेंटीमीटर पासून स्टार्ट करतो. आणि पार्टोग्राफ जो आहे तो आपण पहिला इंडिकेटर जो टाकतो त्याच्यावर ते असतं सर्वायकल डायलेटेशन. सर्वायकल डायलेटेशनचा पहिला कॉलम आपण भरून टाकतो आणि मग एक रेफरन्स लाईन ओढतो तिथे, आणि त्याच्या पुढे आपण बाकीचे इंडिकेटर्स भरतो. ठीक आहे, मला माहिती आहे थोडंसं तुम्हाला हे हेवी होत असेल, कारण की म्हणजे खूप सारे हे आहे, पण आपण जेव्हा एक्झॅक्ट पार्टोग्राफ प्लॉट करू ना मंडेला सोमवारी, तेव्हा तुम्हाला या गोष्टी लक्षात येईल. ठीक आहे, तिसरा गोल्डन रूल आहे
तो म्हणजे अलर्ट लाईनवर पार्टोग्राफ प्लॉट करणं स्टार्ट करायचं. आता 4 सेंटीमीटर असेल, 5 सेंटीमीटर असेल किंवा 6 सेंटीमीटर असेल, जेव्हा तुम्ही पहिली पीव्ही कंडक्ट करता त्यावेळेस तुम्हाला कितीही सेंटीमीटर लागू. ऍक्टिव्ह स्टेज जर पार केलेले आहे तर तुम्ही ते 4 सेंटीमीटरच्या पुढे आहे तर तुम्ही ते कधी प्लॉट करणं स्टार्ट जेव्हा करता तेव्हा ते अलर्ट लाईनवरच स्टार्ट करायचं आहे. म्हणजे ते अलर्ट लाईनवरून पुढे तुमचा 6 सेंटीमीटर जरी असेल तरी त्याचा पुढचा प्रोग्रेस त्याच्यावरच जाईल आणि त्याच्यावरच जाणं एक्सपेक्टेड आहे. ते आता तुम्हाला तुम्ही ते इंटरप्रेट. ठीक आहे. रेफरन्स लाईनचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की जिथे पण 6 सेंटीमीटरवर पण तुम्ही केलं तर रेफरन्स लाईन तुम्ही ओढली की ते मागचा पार्ट जो आहे तो जायचा. आता तुम्हाला पुढचा पार्टच बघायचा, पुढचा प्रोग्रेस बघायचा. जर ते 4 सेंटीमीटर असेल तर तुमची रेफरन्स लाईन तिथे जिथे स्टार्ट होतोय. पण 5, 6, 7 जेवढं असेल तर ते रेफरन्स लाईन मध्ये येईल. त्याची ती कशी करायची ते पण मी तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. आता ही केस स्टडी जी आहे ना ती आपण म्हणजे सोमवारी बघू. मी फक्त याच्यावर तुम्हाला सांगतो की कसं प्लॉट करायचं आहे ते. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपल्याला प्लॉट करायला पेशंटचं नाव लिहायचंय. आता राधा गंगाराम 26 वर्षाची आहे आणि तिचा आपण जो फॉर्म्युला शिकलो त्या दिवशी, ग्रॅव्हिडा किती, पॅरिटी किती, लाईव्ह किती आणि अबॉर्शन किती, हे लिहून घेतलं. सगळे हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन लिहून घेतलं, नंबर. त्यानंतर कधी ऍडमिट झाली ती आणि मेम्ब्रेन रप्चर कधी आहे हे पण आपण लिहून घेतलं. ठीक आहे. 5 वाजता ऍडमिट झाली आहे आणि 11 तारखेला 4 वाजता तिचं मेम्ब्रेन रप्चर झालंय हे पण आपण लिहिलं. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला गोल्डन रूल आहे की 5 सेंटीमीटर डायलेटेड आहे हे आपल्याला कळलं. सगळ्यात पहिला गोल्डन रूल आहे की आपल्याला 5 सेंटीमीटर, हे थोडं खाली गेले अलर्ट लाईनच्या, ऍक्च्युअली अलर्ट लाईनवर आहे. ठीक आहे. ते थोडं अॅनिमेशन मध्ये गडबड झाली आहे पण ते अलर्ट लाईनवरच तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. तर 5 सेंटीमीटरवर स्टार्ट केल्यानंतर ते गेलं पुढच्या लाईनवर. त्यासोबत 9 वाजता 3 कॉन्ट्रॅक्शन होते. ती 3 कॉन्ट्रॅक्शन आपण प्लॉट केली. तो 3 कॉन्ट्रॅक्शन माइल्ड होते त्यामुळे 3 रकाने भरलेल्या लाईन घेतल्या. FHR 120 होते ते पण प्लॉट केले. एमनिओटिक फ्लूइड क्लिअर होता ते पण आपण सी सी हे केलं. पण तेव्हा 120 होता ब्लड प्रेशर. ते पल्स सेम 72 होता. पल्स रेट जो होता तो 72 होता, तिथे केला आपण. त्यानंतर टेम्परेचर 36.8 सेल्सिअस मध्ये, फॅरेनहाइट मध्ये नाही लिहायचा आहे, हा सेल्सिअस मध्ये लिहायचा. ठीक आहे. त्यानंतर 9:30 वाजता पुन्हा जेव्हा मी बघितलं अर्ध्या तासाने तेव्हा FHR 120च होते, 3 कॉन्ट्रॅक्शनच होते. त्यानंतर पल्स 80 होते, ते पण मी लिहिलं तिथे आणि तो डॉट जोडून घेतला. एमनिओटिक फूड क्लिअर होता. 10 वाजता परत FHR 136 होते, वरती केलं, लाईन जोडून घेतली. 3 कॉन्ट्रॅक्शन होते, 3 कॉन्ट्रॅक्शन प्लॉट केले. त्यानंतर पल्स पण 80च होते, ते पण मी तिथे केले. एमनिओटिक फ्लूइड पण क्लिअर होतं. पुढे तसंच गेलं. 10:30 वाजताचं पण सेम थोडस जे FHR आहे ते रेज झालेत. त्याच्यानंतर 3 कॉन्ट्रॅक्शन आहेत, पल्स 88 आहेत. असं आपल्याला ते प्लॉट करत जायचे. सगळ्यांना कळतंय हे कसं प्लॉट केलंय याच्यावर? आता इथे स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन झाले तर त्रास झाला. आपण पुन्हा एकदा सोबत प्लॉट करू तेव्हा तुम्हाला कळेल. ते आता फक्त आपण थेअरी शिकतोय. ठीक आहे. मंडेला आपण प्लॉट करूया सोबत, तेव्हा तुम्हाला अजून क्लिअरली कळेल. ठीक आहे. आता आपण हे इंडिकेटर्स कसे भरायचे हे बघितलं. यासोबत आपण बघूया की याच्यावर इंटरप्रिटेशन कसं करायचं. आता इंटरप्रिटेशन मध्ये आपल्याला हे बघायचं आहे की सगळ्यात पहिले हे काय इम्पॉर्टंट आहे आपल्याला की ही जी लाईन आहे अलर्ट लाईन वर सगळ्याच्या बरोबर बरोबर सरळच्या सरळ जाते आपला प्रोग्रेस. सॉरी, अरे यार, प्रोग्रेस बरोबर जाते तर आपला पार्टोग्राफ बरोबर आहे. आपल्या लेबरचा प्रोग्रेस जो आहे तो बरोबर आहे. ठीक आहे. आता इकडे का बरं हे केलंय, कारण की इकडचे आपल्याला बघायचंच नाहीये. इकडे रेफरन्स लाईन ओढली आपण. ठीक आहे. 5 सेंटीमीटर होतं, 4 सेंटीमीटर असतं तर इथे आलं असतं. ठीक आहे. पार्टोग्राफ च्या प्रसूतीचा जो आलेख आहे त्याच्या मेन गोष्टी आहेत कॉन्ट्रॅक्शन आणि डायलेटेशन. दुसरी मेन गोष्ट आहे फिटल कंडिशन साठी 120 ते 160 तुम्ही त्या दिवशी सांगितले ऑलरेडी FHR. तर FHR त्या रेंजमध्ये असलं पाहिजे. तुम्ही ओरिजिनल पार्टोग्राफ बघाल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला ते दिसेल की तिथे 160 आणि 120 वर लाईन मारलेल्या आहे. ठीक आहे. पल्स आणि हे जे आहेत व्हायटल्स जे आहेत ते पण तुम्हाला मॉनिटर करायचे आहेत, पण ते ह्याच्यामध्ये लिस्ट इम्पॉर्टंट आहे.
ठीक आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला इंटरप्रिटेशनसाठी आहे. आपण अदरवाईज पण ह्या गोष्टी बघतो. या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीत असं नाही, अदरवाईज या गोष्टी बघतो. सगळ्यात इम्पॉर्टंट या इंटरप्रिटेशन करणं ते आहे प्रोलॉंग लेबर कधी होत आहे आणि ऑब्स्ट्रक्टेड लेबर कधी होतं. प्रोलॉंग लेबर म्हणजे काय एक्झॅक्टली ते आपण बघूया. आता ह्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. सगळ्यात पहिले कॉन्ट्रॅक्शन बरोबर आहेत. त्याचा प्रोग्रेस म्हणजे काय की माइल्डच राहिले तर मग प्रॉब्लेम आहे. आणि जर हे अलर्ट लाईनच्या खाली येत आहे, जसं की असं जात आहे की 11 वाजताच्या 12 वाजताच्या 1 वाजताच्या पीबी एक्झामिनेशन मध्ये पण जर डायलेटेशन 5च असलं असतं तर ही लाईन इथपर्यंत आली असती. तर ती अलर्ट लाईनवर आली नाही, ऍक्शन लाईनवर आली नाही पाहिजे. आली तर आपल्याला ऍक्शन घ्यायची आहे. याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी ट्राय करू शकतो, जसं की ऑगमेंटेशन ट्राय करू शकतो, इंडक्शन ट्राय करू शकतो, निझोप्रेशर टॅबलेट देऊन बघू शकतो, युटेरोटॉनिक देऊन. पण त्यामध्ये आपल्याला जर अलर्ट लाईनवर ऍक्शन लाईनवर जर पार्टोग्राफ म्हणजे डायलेटेशन वाली लाईन आली, आपल्याला ऍक्शन घ्यायची. बेसिकली तुम्हाला ऑक्सिडेशन इन्फॉर्म तुम्हाला LSS मध्ये सांगावं लागतं. ठीक आहे. सो आपल्याला प्रोलॉंग लेबर म्हणजे काय याची डेफिनेशन बघायची असेल तर ती आहे की कॉन्ट्रॅक्शन जे आहे आणि डायलेटेशन जे आहे हे दोन्ही सोबत जात आहेत, बट खूप उशीर लागतोय. माइल्ड कॉन्ट्रॅक्शन खूप वेळ राहत आहे, त्याच्यानंतर डायलेटेशन पण खूप स्लो होत आहे. आणि लॉंगर दॅन 24 पेक्षा जास्त जात आहे लेबर, तर त्याला आपण प्रोलॉंग लेबर म्हणतो. ठीक आहे. आता ऑब्स्ट्रक्टेड लेबर कशाला म्हणाल? प्रोलॉंग म्हणजे दीर्घकाळ चालणारी प्रसूती आणि ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणजे अडकलेली प्रसूती. ठीक आहे. सो याच्यामध्ये दोन्ही पण कमी असतात, कॉन्ट्रॅक्शन आणि डायलेटेशन. ऑब्स्ट्रक्टेड मध्ये तसं नसतं. ऑब्स्ट्रक्टेड मध्ये कॉन्ट्रॅक्शन स्ट्रॉंग असतात, बट डायलेटेशन किंवा डिसेंट नाही होत बेबीचं. त्यावेळेस आपण त्याला ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणतो. जर जागा कमी आहे तर त्याला कमी असल्यामुळे एखादी गोष्ट अडकते, म्हणून त्याला आपण ऑब्स्ट्रक्शन म्हणतो. त्याला आपण ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणतो. ठीक आहे. ही आहे ऑब्स्ट्रक्टेड आणि प्रोलॉंग लेबर. इथे पण एक तुमचा व्हेरिफिकेशन क्रायटेरिया आहे, तो क्लिअर होऊन जातो. सो तुम्हाला हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, प्रोलॉंग लेबर काय आहे आणि ऑब्स्ट्रक्टेड लेबर काय आहे, आणि ते पार्टोग्राफ वरून कसं इंटरप्रेट करायचं हे परत मी तुम्हाला सोमवारी परत एकदा सांगेल. एकदा आपण आपला स्वतःचा पार्टोग्राफ प्लॉट केला ना की त्याच्यावरून सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. आता 3 फॅक्टर असतात याच्यामध्ये. एक आहे पॉवर, पॅसेज आणि पॅसेंजर. ठीक आहे. सो पॉवर म्हणजे काय की कॉन्ट्रॅक्शन, आणि पॅसेज म्हणजे पेल्विक ऍडिक्युसी किंवा डायलेटेशन, आणि पॅसेंजर म्हणजे फिटल कंडिशन किंवा प्रेझेंटेशन. ठीक आहे. सो हे 3 PPT लक्षात ठेवा. तिन्ही PPT आपल्याला व्यवस्थित पाहिजे. आता याच्यामध्ये तरी असं अनम्यूट म्यूट करायला सांगा ना. कॉम्प्लिकेशन जे आहेत ते आपल्याला एवढं बघायची गरज नाही, कारण की ते आपल्याला पार्टोग्राफ वरून जे इंटरप्रेट करायचंय त्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे आपण, अदर दॅन टेकिंग अदर कॉम्प्लिकेशन. ठीक आहे. बाकी कॉम्प्लिकेशनचं तर आपण शिकणारच आहोत बाकी याच्यामध्ये. ठीक आहे. तो याच्यामध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचंय पार्टोग्राफ मध्ये? कंपोनंट लक्षात ठेवायचे आहेत, त्याचं मॉनिटरिंग कसं करायचं इंडिकेटर्सचं हे लक्षात ठेवायचे, 4 गोल्डन रूल लक्षात ठेवायचे आहेत, आणि ऑब्स्ट्रक्टेड अँड प्रोलॉंग लेबर काय आहे हे लक्षात ठेवायचं. आता हे तुम्हाला बुक मध्ये कुठे कुठे मिळेल तर 55-56 पेज मध्ये, आणि 69 ते 174 पेज पर्यंत तुम्हाला हे सगळं मिळेल. तो आता आपण जाऊया पुढच्या ह्याच्याकडे. कोणाला काही विचारायचं आहे का दोन्ही याच्यामध्ये? पीबी एक्झामिनेशन आणि पार्टोग्राफ मध्ये कोणाला काय विचारायचंय, डाऊट आहे कोणाला काय? तर आपण क्विकली विचार ना. कोणाला काय विचारायचंय? 4 सेंटीमीटरवर का बरं प्लॉट करायचा, किंवा अलर्ट लाईनवरच का करायचा, असं का करायचं, असं काय डाऊट आहेत म्हणा? रजनी हॉस्पिटल, तर तू विचार हॉस्पिटल, कोणाला काय विचारायचं आहे? विचारायचं तर विचारून घ्या आताच. विचार हा सर मला विचारायचं. नाही, ठीक आहे. सो मी एक्सपेक्ट करतो की तुम्हाला सगळं कळलंय.
आता इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रोटोकॉल्स मध्ये आपल्याला 3 प्रकारच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, एक तर आहे इन्स्ट्रुमेंट रियुजेबल आयटम जे आहेत त्याची प्रोसेसिंग कशी करतो आपण. ठीक आहे, त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन कसं करतो, त्याचं डिस्पोजल कसं करतो, आणि हँड हायजीन ऑलरेडी आपण हँड हायजीनिक आणि ग्लविंग टेक्निक, स्टराईल ग्लव्ह घालायचे हे आपण ऑलरेडी. ठीक आहे, याच्यामध्ये क्रायटेरिया काय काय असू शकतात की तुमच्याकडे जे ऑटोक्लेव्ह मशीन आहे ती अवेलेबल पाहिजे. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट तुम्ही स्टराईल करता प्रॉपरली, जसं मी स्टेप सांगेल त्याच्याने प्रत्येक यूज नंतर तुम्ही परत परत यूज करून हे नाही करत, ब्लड स्टेन असतील किंवा एका प्रोसिजरला एक सेट यूज केल्यानंतर तो पुन्हा स्टराईल करत असाल. आता पण तुम्ही करत असाल, आय होप. ठीक आहे, पण ते एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर कॉन्टॅमिनेटेड सरफेस जो आहे जसं की लेबटेबल आहे किंवा बाकी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पण आपण ब्लिचिंग सोल्युशनने क्लीन करतो. ठीक आहे, प्रत्येक दुसऱ्या डिलिव्हरीच्या आधी 2 डिलिव्हरीच्या गॅपमध्ये आपण ते क्लीन करतो. कलर कोडेड ब्लॅन कलर कोडेड यूज करायला हव्यात तुम्हाला, त्या कलरच्या असाव्यात पुढे. त्यानंतर नुसार आपल्याला सेग्रिगेट पण करायचं आहे. ठीक आहे, कलर आणि पीपी तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. पीपी म्हणजे कोविडचा पीपी नाही, मॅटर्निटीसाठी जे पीपी लागतं, मास्क, कॅप, प्रोटेक्टिव्ह आय कव्हर, त्यानंतर स्टराईल ग्लोव्स, एल्बोलेन ग्लोव्स, गाऊन, युटिलिटी ग्लोव्स. सो कोविडला गिअर घालायचो आपण तो नाही. ठीक आहे, तो पण या पीपीटी मध्ये आहे पण तो पार्ट आपण स्किप करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमच्याकडे प्रोटोकॉल अवेलेबल पाहिजेत. प्रोटोकॉल म्हणजे काय एक्झॅक्टली, मी जे देईल तेच प्रोटोकॉल आहे. ठीक आहे, मी जे पोस्टर्स तुम्हाला देईल तेच. बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन कसं करायचं, त्यानंतर हँड हायजीन परफॉर्म कसं करायचं, आणि इन्स्ट्रुमेंटचं प्रोसेसिंग कसं करायचं, हे मी जे तुम्हाला पोस्टर्स देईल त्याच्यानुसारच तेच तुमचे प्रोटोकॉल्स आहेत. तुम्हाला जर कोणी प्रोटोकॉल्स विचारले तर तेच तुम्ही दाखवायचं, भिंतीला चिपकवलेले. ठीक आहे, मायक्रोबायोलॉजिकल सर्वेलन्स याच्यावर जास्त एम्फसाइज नाही करत फॉक्सी, बट स्टील तुम्ही कल्चर जे आहे, कल्चर रिपोर्ट रेडी ठेवा, कारण की हे तुम्हाला लक्षासाठी लागणार आहे. ठीक आहे, मंथली तुम्ही कंडक्ट करा ते कल्चर स्वॅब घेतल्यानंतर त्याचं लॅब. त्यानंतर तुम्ही प्रोटेक्शन यूज करताय HIV पॉझिटिव्ह पेशंट, HIV किंवा हेपॅटायटिस बी वाले जे पेशंट त्यांच्या त्या पेशंट मध्ये जास्तीत जास्त प्रोटेक्शन यूज करायचंय. त्यामध्ये आपण गॉगल्स खूपदा लावत नाही, पण त्यामध्ये गॉगल्सही लावायचे असतात. का ते मी सांगतो तुम्हाला, कारण की खूपदा अमनिओटिक फ्लोट जे आहे त्याचं असं स्प्रे उडतो. ठीक आहे, ते उडतं कधी कधी, मेम्ब्रेन जे आहे ते उडतं. मेम्ब्रेन जेव्हा फुटतं त्यावेळेस ते उडतं आणि ते डोळ्यात जाऊ शकतं. जर HIV पॉझिटिव्ह पेशंट असेल किंवा HbSAg पॉझिटिव्ह पेशंट असेल तर ते तुम्हाला डोळ्यां थ्रू पण कंजक्टिव्हा मधून इन्फेक्शन होऊ शकतं. आणि मग तुम्हाला माहितीच आहे की HIV HbSAg जर झाला तर काय करणार तुम्ही, मग ते लाईफ टाईम साठी क्युअर नाही होत. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची. आता स्टँडर्ड प्रिकॉशन इन्फेक्शन IPC प्रॅक्टिसेस मध्ये काय, हँड वॉशिंग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. पीपी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पीपी काय काय घालायला पाहिजे. त्यानंतर प्रोसेसिंग आहे, प्रोसेसिंग ऑफ युज्ड आयटम. आता याच्यामध्ये प्रोसेसिंग युज आयटम कसं करायचं, तुम्हाला खूप हॉस्पिटलमध्ये हे बघितलं माझ्या विजिट्स मध्ये पण, आणि अदरवाईज सुद्धा मी बघितलं माझ्या क्लिनिकल जेव्हा ड्युटी असायची त्यावेळेस पण, की आपण काय करतो की आपण इन्स्ट्रुमेंट जे आहे ते डिरेक्टली सोपने किंवा कशाने तरी क्लीन करून घेतो आणि डायरेक्टली आपण प्रोसेसिंगला पाठवतो. तर तसं न करता जे पण इन्स्ट्रुमेंट तुमचे आहेत, ब्लडनी स्टेन जरी असतील तुमचे, कैच्या कात्र्या जे काय असतील, किंवा मग तुमचे ठेवायचे हे असतील युटेन्सिल टाईप जे पण काही इन्स्ट्रुमेंट असतील, ते काय करायचं आहे तुम्हाला आधी टॅप वॉटरने क्लीन करून घ्यायचं. टॅप वॉटरने क्लीन केल्यानंतर ते ब्लिचिंग सोल्युशन मध्ये टाकायचं. आता ब्लिचिंग सोल्युशन तुम्ही म्हणाल की काय असतं, ब्लिचिंग सोल्युशन जे असतं ते 5% हायपोक्लोराइड सोल्युशनच्या इक्विव्हॅलेंट असतं. जर तुमच्याकडे 5% हायपोक्लोराइड सोल्युशन यूज करत असाल तुम्ही, तर तुम्ही तेच यूज करा. ते एका
एका मोठ्या भांड्यामध्ये 5% हायपोक्लोराईड सोल्युशन तुम्ही टाकायचं. त्यासोबत तुम्हाला ते इन्स्ट्रुमेंट 10 ते 15 मिनिटं भिजवत म्हणजे त्याच्यातच ठेवायचे. ठीक आहे. ते डिसइन्फेक्ट ठीक आहे. झाले पुन्हा एकदा तुम्हाला ते टॅप वॉटरने क्लीन करून घ्यायचे आणि एका कपड्यात बांधून आधी कपड्यात एका एका सुकवायला ठेवा. तुम्ही त्याला हात वगैरे लावू नका. ठीक आहे. एका कपड्यात सुकवायला ठेवा आणि मग दुसऱ्या ट्रान्सफर करा. दुसऱ्या एका कुठल्या तरी कैचीने किंवा कशाने ज्याच्याने तुम्ही पकडाल दुसऱ्या कपड्यामध्ये ट्रान्सफर करा. त्यामध्ये गुंडाळून मग ते तुम्ही ऑटोक्लेव्हिंगला घेऊन जा. ऑटोक्लेव्हिंगला तुम्ही टेम्परेचर काय सेट करताय किंवा कसा प्रेशर तुम्ही सेट करताय त्याच्यावर तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जाणार नाही. फक्त तुम्ही हे ब्लिचिंग सोल्युशन मध्ये टाकताय की नाही यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार. ठीक आहे. आणि हीच प्रॅक्टिस उद्यापासून तुम्हाला फॉलो करायची आहे. क्लीन एन्व्हायरमेंट मेंटेन करायचंय. कुठे गार्बेज वगैरे असं बाहेर कुठे टाकायचं. रॅपर वगैरे बाहेर नाही टाकायचे कुठे. लेबर रूम मध्ये स्पेशली ते तुम्ही बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशनचा जो ब्लॅक डब्बा आहे त्याच्यामध्येच टाकायचा आहे. आणि जर समजा पडलं जरी किंवा पेशंटनी टाकलं इकडे तिकडे तर तुम्हाला ते क्लीन ठेवायचं आहे प्रत्येक वेळेस. ठीक आहे. क्लिनिंग आहे जी ती करायची आहे हायपोक्लोराईड सोल्युशनने किंवा ब्लिचिंग सोल्युशननेच. ठीक आहे. आता मी म्हटलं की 2 प्रोसिजर मधल्या गॅपमध्ये तुम्हाला क्लिनिंग करायची आहे. ती क्लिनिंग करताना तुम्हाला मावशीला सांगायचं आहे की लेबर टेबल पण क्लीन करायचं आहे आणि तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट युज केले जसं की बेबीला वेट केलं तर वेट मशीन पण क्लीन करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही स्टेथोस्कोप यूज करताय. स्टेथोस्कोप पण थोडा पुसून घ्यायचा. ठीक आहे. कॉटन स्वॅबने हायपोक्लोराईड सोल्युशन लावून. बीपी एपराइटिस पण जिथं क्लीन करता येईल तिथे क्लीन करून घ्यायचं. ठीक आहे. हे सगळे इन्स्ट्रुमेंट प्रत्येक प्रोसिजर नंतर क्लीन करायचे आहेत. एएनसीच्या वेळेस नाही केलं तर चालेल. प्रोसिजर म्हणजे तुम्ही काय नॉर्मल डिलिव्हरी कंडक्ट करताय किंवा बाकी ओटी मध्ये ज्या प्रोसिजर करताय त्यावेळेस प्रत्येक वेळेस क्लीन करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल कसं करायचं ते पुढे बघूया आपण. रेस्पिरेटरी हायजीनची गरज नाही कारण की रेस्पिरेटरी हायजीन जे आहे ते आपण कोविडमध्ये यूज करायचो. ठीक आहे. N95 लावायचो किंवा मग आपला मोठा जो मास्क असायचा तो लावायचो. हेल्मेट लावायचो. ट्रान्सपरंट हेल्मेट. त्यानंतर आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करायचं. ते आता गरज नाही कारण की कोविड खूप कमी प्रमाणात राहिला आता. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात घ्यायचं की हँड वॉशिंगच्या 5 मोमेंट काय असायला हव्यात. तर बिफोर टचिंग पेशंट, बिफोर एनी प्रोसिजर, आफ्टर टचिंग पेशंट, त्यानंतर आफ्टर बॉडीवर फ्लूइड एक्सपोजर रिस्क, त्यानंतर आफ्टर टचिंग पेशंट सराउंडिंग ऑल्सो. ठीक आहे. सराउंडिंग पण टच केलं तरी पण आपल्याला हँड वॉशिंग परफॉर्म करायची आहे. आता हँड हायजीन 6 स्टेपनी परफॉर्म करायचीच तुम्ही सवय लावून घ्या. म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस तशीच हँड हायजीन करणार. इव्हन तुम्ही इनफॅक्ट घरी पण जेवणासाठी मग 6 स्टेप्सनी केलं ना तरी चालेल. ते तुमच्या डोक्यात राहील नेहमी की 6 स्टेप्सनी आपण हँड वॉशिंग परफॉर्म करायची आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त 1 मिनिट लागतं. ठीक आहे. सो 40 to 60 सेकंड साठी दिलेलं आहे म्हणजे मॅक्सिमम 1 मिनिट लागतं जर तुम्ही स्लो केलं तरी. ठीक आहे. तुमच्याकडे जे अँटीसेप्टिक तुम्ही जे हे यूज करताय लिक्विड सोप यूज करताय त्यामध्ये 70% अल्कोहोल बेस असायला पाहिजे. ठीक आहे. हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आता तुमच्याकडे पीपी काय काय अवेलेबल असायला पाहिजे लेबरसाठी हे सगळे इथे दिलेले आहे. याच्यामध्ये गॉगल दिलेला आहे, मास्क दिलेला आहे, कॅप दिलेली आहे, गाऊन दिलेला आहे आणि शू कव्हर दिलेला आहे. ठीक आहे. आता याची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. हे कोविड वाला पीपी आहे. ठीक आहे. सो याची गरज नाही आपल्याला. हा. आता प्रोसेसिंग मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की डिसइन्फेक्ट डिकॉन्टॅमिनेट पहिले करणं गरजेचं आहे. डिकॉन्टॅमिनेट कशाने करायचं 5% हायपोक्लोराईड सोल्युशन. आता ब्लिचिंग सोल्युशन तुम्ही म्हणाल की हायपोक्लोराईड नाही ब्लिचिंग सोल्युशन कसं बनतं ते पुढच्या पीपीटी मध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. डिसइन्फेक्ट केल्यानंतर क्लिनिंग करायचं आहे. त्यानंतर स्टेरिलायझेशन साठी तुमच्या ऑटोक्लेव्ह मशीन मध्ये घेऊन जायचं आणि स्टोरेज तुमचा व्यवस्थित पाहिजे. आता ऑटोक्लेव्ह करून तुम्ही काय करता तुम्ही कुठेही ठेवून देता तो ड्रम आणि तो कोणी उघडतं परत बंद करून ठेवतो तुम्हाला माहितीच नाही. तुमचं स्टोरेज व्यवस्थित पाहिजे आणि त्याच्यावर लेबल पण पाहिजे की तुम्ही कधी ऑटोक्लेव्ह केला होता. आणि एकदा तुम्ही जेव्हा ड्रम उघडता त्यानंतर तुम्हाला 24 तासाच्या आत तुम्हाला ते त्यातले इन्स्ट्रुमेंट किंवा जे पण काही तुमचं सेट असेल तो यूज करायचा असतो. ठीक आहे. आणि एक एक तुम्ही सेट खोलल्यानंतर तो तुम्ही 1 टाइमच यूज करू शकता.
परत तुम्ही यूज नाही करू शकत. जरी त्यातलं एखादं इन्स्ट्रुमेंट तुम्ही यूज नाही न करता ते तसंच राहिलंय तरी सुद्धा तो इन्स्ट्रुमेंट पुन्हा ऑटोक्लेविंगला पाठवायचा आहे, पुन्हा यूज नाही करायचा आहे. ठीक आहे. आता 5% हायपोक्लोराइड सोल्युशन कसं बनवायचं हे याच्यात दिलेलं आहे. ठीक आहे. 1 लिटर प्लास्टिक बकेट घ्यायची. त्याच्या आधी आपल्याला एका मग मध्ये थोडस पाणी घ्यायचं. 1 लिटर. 1 लिटर मग मध्ये आपल्याला किती 15 ग्राम टीस्पून ब्लिचिंग पावडर टाकायची आहे. टीस्पून घ्यायचा आहे, टेबल स्पून नाही घ्यायचा. टीस्पून म्हणजे मोठा. ठीक आहे. सॉरी, टेबल स्पून घ्यायचा आहे, टीस्पून नाही घ्यायचा आहे. इथे टीस्पून लिहिलेलं आहे, टेबल स्पून घ्यायचा आहे मोठा वाला. किंवा तुम्ही 15 ग्राम मेजर पण करून डायरेक्टली टाकू शकता. किंवा माचिसची एक काडी असते ना, काडी पेटी. काडी पेटी, माचिसची काडी पेटी जी असते ती एक 5 ग्रामची असते. त्यामध्ये तुम्ही ब्लिचिंग सोल्युशन टाकलं ना तर ते 5 ग्राम बसते. तुम्ही वजन पण करून बघा. याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं ग्रॅम्स मध्ये, म्हणून तुम्ही टेबल स्पून वगैरे या भानगडीत न पडता तुम्ही वजन करून घ्या. एखाद्या याच्यामध्ये एखादी वाटी पण चालेल, 15 ग्राम बसतं त्याच्यामध्ये. वजन करून घ्या आणि तीच वाटी यूज करायचा. मेजरली तुमचा क्लास 4 स्टाफ जो आहे, मावशी वगैरे त्याच करतात हे. त्याच्यामुळे त्यांना शिकवून ठेवा ही गोष्ट. पेस्ट बनवून घ्या एका डब्यामध्ये आणि ती पेस्ट जी आहे ती तुम्ही बकेटमध्ये ट्रान्सफर करा. आता पेस्ट का बनवली मी, कारण की गुठल्या राहू नये म्हणून. याच्या खूपदा डायरेक्टली टाकल्यानंतर गुठल्या राहतात आणि मग ती सोल्युशन व्यवस्थित नाही बनत. खूप असे लम्प्स राहून जातात आणि मग ती प्रॉपर पोटेन्सी नाही बनत त्याची. 5% हायपोक्लोराइड सोल्युशनच्या इक्वल बनतच नाही. 0.5% क्लोरीन सोल्युशन. ठीक आहे. त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट मध्ये आपल्याला बघायचं आहे की कुठकुठले सामान, कुठकुठले जे बायोमेडिकल वेस्टेज आहे ते कशा कशात टाकायचं. येल्लो मध्ये आपल्याला टाकायचं आहे, काय टाकायचं येल्लो मध्ये, ह्युमन अनाटॉमिकल वेस्ट जितकं आहे तितकं टाकायचं आहे. अॅनिमल अनाटॉमिकल वेस्ट म्हणजे आपल्यामध्ये आपल्या बॉडी पार्ट कुठलाही असेल, तुम्ही बॉडी पार्ट कुठला टाकलाय तो येल्लो मध्ये टाकायचा आहे. किंवा एखादा बॉडी फ्लुइड एखाद्या कॉटन स्वॅबला पण तुम्ही घेतलाय तो पण येल्लो मध्येच जाईल. आता आपण पेरिनियम क्लिनिंग जी केली ते पण येल्लो मध्येच जाईल. आणि तुम्ही जर एखादा अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं आणि अपेंडिक्स काढलं तर ते पण येल्लो मध्येच जाईल. प्लॅसेंटा काढला तो पण येल्लो मध्येच जाईल, कारण तो पण बॉडीचा पार्ट आहे. आणि आणि बाकी सगळं जे बॉडीशी रिलेटेड आहे ते सगळं याच्यामध्येच आहे. त्यानंतर रेड मध्ये काय जाईल, जे पण प्लास्टिक मटेरियल आहे, रिसायकलेबल प्लास्टिक मटेरियल्स प्लस सिरिंज आहेत प्लास्टिकच्या आणि ग्लव्स, ते रेड मध्ये जाईल. व्हाईट मध्ये काय जाईल, शार्प जे आहे, शार्प जे पण सामान आहे ते, एखादी बॉटल पण अँपल पण फुटलेलं असेल ते पण शार्प त्याच्यामध्येच जाईल. आणि तुमचे ब्लेड्स वगैरे असतील ते पण त्याच्यामध्ये जातील, नीडल्स पण त्याच्यामध्ये जातील. ब्लू मध्ये काय जाईल, ब्लू मध्ये ग्लासवेअर जाईल, पण कुठले ब्रोकन नसतील ते ग्लासवेअर जाईल. जे ब्रोकन असतील ते व्हाईट मध्येच जाईल. ठीक आहे, कारण ते शार्प होऊन जातात. सो सेग्रिगेशन काहीच अशा प्रकारचं करायचंय. प्रत्येक सोर्सला, प्रत्येक जसं की लेबर रूम आहे, ओटी आहे, वॉर्ड आहे, असं ठेवायचे, छोटे डबे ठेवायचे आणि एक मोठा स्टोरेजचा डबा ठेवून सेम कलर त्याला त्याला कोडिंग देऊन तिकडे जाऊन तो टाकायचा. ठीक आहे. तो याच्यामध्ये हेच दिलेलं आहे. अगेन हे मी स्किप करतो, तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या. ट्रान्सपोर्ट करताना 75% जेव्हा भरतं तेव्हा जाऊन ते ट्रान्सपोर्ट करायचं, मोठ्या डब्यामध्ये तुम्हाला नेऊन टाकायचंय. 100% भरायची वाट बघितली तर असं काहीच होईल. लेफ्ट साईडचं चित्र जे दिसतंय, ठीक आहे, ते रॉंग आहे, हे करेक्ट. आणि एकाच डब्यामध्ये तो भरून चाललाय आणि 3 डबे घेऊन चाललाय. ठीक आहे. असं पिशवीमध्ये न भरता एक एक डबा आपल्याला उचलून घेऊन जायचं ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. आता हे मर्क्युरी स्पिलेज वगैरे आपण नंतर बघूया. ठीक आहे, कारण की ते लक्ष मध्ये पण आहे. ठीक आहे. आणि हे सर्व्हेलन्स पण लक्ष मध्ये जास्त एम्फसाइज केलं जातं. आणि बाकी तर कोविडच्या पीपीटी. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. कोणाला काही डाऊट विचारायचे असेल तर विचारू शकता. हा सर, मला एक डाऊट. हा बोला, करिश्मा सिस्टर. तर तुम्ही सांगितलं होतं मिथार्जिन आणि कार्बोकोस आणि पिटोसी आपण तुमचा डिलिव्हरीच्या आवाज अगोदर. ऐकू होतोय, कळत नाही काय बोलताय तुम्ही. हा बोला आता. आवाज नाही येते, म्यूट केलं का तुम्ही?
जर बोलताना नसेल येत तर टाईप करा, चॅट मध्ये टाईप केलं तरी चालेल, तुम्हाला टाईप करता येत असेल तर. मराठीत टाईप केलं तरी चालेल, इंग्लिश मध्ये टाईप करायची गरज नाही. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. नाही येत सर का? मी विचारू का? हा बोला. तुम्ही ब्लिचिंग पावडरचं सांगितलं 1 लिटर पाण्यामध्ये 15 ग्रॅम टाकायची. मग हायपोक्लोराईड ते कसं सोल्युशन करायचं? मी तेच म्हणतोय ना की हायपोक्लोराइड सोल्युशन जर तुम्ही यूज करत असाल ऑलरेडी 0.5%, तर तुम्हाला ब्लिचिंग सोल्युशन बनवायची गरजच नाही. हो, ठीक मग ते आहे. हायपोक्लोराईड कसं बनवायचं सर? ते ऑलरेडी तयार असतं ना. मी जी प्रोसिजर सांगितली की 15 ग्राम आधी घ्यायचं. 15 ग्राम ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर भेटते आपल्याला मेडिकलमध्ये, भेटून जाईल तुम्हाला. ब्लिचिंग पावडर माहिती आहे ना तुम्ही, आपण विहिरीमध्ये पण टाकतो बघा ब्लिचिंग पावडर डिसइन्फेक्शन साठी. ती ब्लिचिंग पावडर घ्यायची 15 ग्राम. 15 ग्राम तुम्ही मोजून घ्या. एका मग मध्ये त्याचा घोळ बनवा, त्याचं पेस्ट बनवा. ठीक आहे, थोडं पाणी घेऊन. आणि तो घोळ बनवल्यावर, पेस्ट बनवल्यानंतर तो एका बकेटमध्ये टाका. ठीक आहे. तो बकेटमध्ये टाकल्यानंतर तो चांगला मिक्स करा. ही बकेट तुमची झाली हायपोक्लोराइड सोल्युशन, 0.5% हायपोक्लोराइड सोल्युशन. आणि हेच पाणी तुम्ही सगळीकडे यूज करायचं आहे, ऑटोक्लेविंग साठी, ऑटोक्लेविंगच्या प्रोसेसिंग साठी, त्यानंतर क्लिनिंग साठी, इन्स्ट्रुमेंट क्लिनिंग साठी सगळीकडे यूज करू शकता तुम्ही. ठीक आहे. ओके सर, तो असं चालेल. रोज ओके. एक बनवून ठेवायचं, म्हणजे मग देन तुम्हाला ते यूज होईल. ठीक आहे. सिद्धिविनायक हॉस्पिटल, करिश्मा सिस्टर. बरं ठीक आहे, तुम्हाला जर आता बोलताना नसेल येत तर तुम्ही ग्रुपवर टाईप केलं ना, व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्यावर टाईप करून ठेवा तुमची क्वेरी. मी तुम्हाला नेक्स्ट टाइम तुम्हाला सांगेल ह्या चॅटवर जर तुम्हाला लिहिता नसेल येत तर. किंवा मला पर्सनली मेसेज पाठवला तरी चालेल, ज्योत्स्ना मॅमला पण पर्सनली मेसेज पाठवला तरी चालेल. कारण तुमचं खूप इको होतोय. मला असं वाटतं तुम्ही दोन डिव्हाइस वरून जॉईन केलंय. मला कळतच नाही तुम्ही काय विचारताय. अजून पण इको होतोय. ठीक आहे, जाऊ दे, मी म्यूट करतो सगळ्यांना. देन आय हँड इट ओव्हर टू ज्योत्स्ना मॅम फॉर क्लोजिंग रिमार्क्स. डॉक्टर ज्योत्स्ना मॅम, तुम्ही म्यूटवर आहात मॅडम, अनम्यूट करा. डॉक्टर कल्पना म्हणजे कोण आहे? नाही, याचा तीनच हॉस्पिटल जॉईन झालेत का? दोन दोन सिद्धिविनायक आणि प्राप्ती, बरोबर? हा, भंडारा. आणि रजनी हॉस्पिटल पण आहे. रजनी हॉस्पिटल होतं, आता ती लिव्ह झाले वाटतं. हा, रजनी हॉस्पिटल मधलं कोण होतं ते? डॉक्टर कल्पना का? सोनम म्हणून काहीतरी काहीतरी होतं ना, सोनम. डॉक्टर कल्पना कोण आहे कळलं नाही. नाही, आणि हे राठी हॉस्पिटल नाही दिसत आहेत. कोणतं? राठी. राठी. हा, राठी नाही आलं. ओके. ते लास्ट टाइम पण नव्हते. ठीक आहे. आता आपण या शुक्रवारी तुमच्या म्हणजे सर आणि मॅडम आहेत ओनर ऑफ दी हॉस्पिटल, त्यांच्यासाठी एक छोटस ट्रेनिंग असेल. म्हणजे आम्ही काय घेतोय आणि तुम्हाला काय येतंय, आम्ही शिकवतोय ते तुम्हाला येतंय की नाही हे बघण्यासाठी त्यांचं ट्रेनिंग आहे. त्यामुळे आता नीट मन लावून करा, म्हणजे कारण आता ते पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात तुमचे सर मॅडम. त्यामुळे या शुक्रवारी तुम्हाला नसेल कोणाला, पण जर लिंक आली मला तर मी तुम्हाला पाठवीन. तुम्हाला कोणाला अटेंड करायचं असेल तर अटेंड करू शकता. ठीक आहे. आता आपलं पुढच्या सोमवारी हे जे काही सर म्हणाले आहेत त्याचं आपण रिव्हिजन घेऊयात. पण हे काय माहिती का की थोडंफार तरी तुम्हाला यायला पाहिजे, बोलतं तुम्ही व्हायला पाहिजे. हे काय इंदुरीकर महाराजांचं कीर्तन नाहीये, कळलं ना? हसलं तरी चालेल की नुसतंच आपलं ते ऐकतायत आणि ते म्हणतायत आणि तुम्ही ऐकताय. नाही, हा मी आता नेक्स्ट टाइम क्वेश्चन विचारणार. आजचे हा टॉपिक तसे होते म्हणून मी जास्त क्वेश्चन नाही विचारले, नवीन टॉपिक होते. पण मी मंडेला क्वेश्चन विचारणार तुम्हाला, सो प्रिपेअर्ड राहा. हा. तर आता काय नाही, आता एवढंच. या शुक्रवारी तुमच्यासाठी नसेल, तुमच्या सर मॅडम साठी असेल. आणि पुढच्या सोमवारी मात्र तयारीने राहा, कारण पार्टोग्राफवर प्रश्न विचारले जातील. हा,
आणि लवकर वेळेवर या. तुम्ही आला होता आज, पण माझा इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. तर आपण तुम्हाला मामा नटालियरवर दाखवू आणि थोडा वेळ आपण पार्टोग्राफला देऊ, कारण पार्टोग्राफला जरा जास्त वेळ लागतो. बाकीचं तुम्ही नेहमी बघता, करत नसाल तरी बघता. हा, आणि ते झाल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करायला पाहिजे की ग्लोव्स कसे घालायचे, पाल्पेशन मी परवा म्हणलं तसं. हा, बघितले का कुठली एएनसी पेशंट वॉर्ड मध्ये? पाल्पेट केलं का? फिटलाट बघितले? हो का नाही? हो की नाही तर बोला, नाही तर नाही बोला. केलं पालपेट. नाही केलं? सिद्धिविनायक भंडारा नाही केला? केलं का? हा, मग ते तुमच्या डॉक्टरांना सांगून करा तुम्ही. हा, किंवा ते काय करत असतील ते त्यांना करू देत, तुम्ही बघा. एएनसी येत असतील ना तुमच्याकडे? एनसी ओपीडी तर रोज असेल ना? हा. हो सर. तर त्याच्यामध्ये तुम्ही सरांना विचारून तुम्ही परफॉर्म करून बघू शकता. तुम्ही प्रॅक्टिकली केलं तर तुम्हाला जास्त लक्षात येईल ते. ओके सर. ठीक आहे. तर तुम्हाला थँक्यू आणि गुड आफ्टरनून. बाय. गुड आफ्टरनून मॅम. चलो बाय बाय. बाय बाय. म्हणजे सर, हा, तुम्हाला उद्याची लिंक पाठवली आहे, मला फोन करा. हो हो बघा त्याच्यात काय लिहिलंय बघा आणि सांगा मला. हो हो चालेल. आताच केले. ओके, थँक्यू. हा, ओके बाय. एंड करा सर.